चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. सह्याद्री आय.एस. अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपलं हे लेक्चर ॲक्च्युली लाईव्हच शेड्यूल होतं, पण काही टेक्निकल आणि लाईटच्या प्रॉब्लेम आल्यामुळे आपण ते आज रेकॉर्डेड घेत आहोत आणि तुम्हाला ते रेकॉर्डेड स्वरूपात मिळेल. तर तुम्हाला माहिती आहे, आपण तुमची जी परीक्षा आहे 27 सप्टेंबरसाठीची, आणि त्याच्यात जो महत्त्वाचा विषय आहे चालू घडामोडी, या विषयाचा आपण संपूर्ण चालू घडामोडी घेत आहोत 2 वर्षापासूनच्या. त्यामध्ये आपण आतापर्यंत 10 लेक्चर घेतलेले आहेत. ते सह्याद्री आय.एस. अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. ती लेक्चर तुम्ही नसली पाहिली तर पाहून घ्या, नक्कीच तुम्हाला ते फायदे ठरणार आहेत. आणि आजचं लेक्चर बघा, संरक्षण घडामोडी हा जो टॉपिक आहे, संरक्षणाबद्दलच्या ज्या घडामोडी घडतात आणि त्या आपल्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या असतात, त्याबद्दलच्या ज्या काही महत्त्वाच्या फॅक्ट आहेत त्या आपण येथे लगेच डिस्कस करणार आहोत. आणि त्या सर्व संरक्षण क्षेत्रातल्या ज्या घडामोडी घडल्या होत्या त्या इथे आपण घेणार आहोत. तर चला वेळ न घालवता आपण लगेच त्या सुरू करूया. माझा तर परिचय आहे तुम्हाला आहेच, मी अनिल पालवे. तर बघा, पहिली घडामोड, मिग 21 हे जे लढाऊ विमान होतं आपलं, ते आता आर्मीतून रिटायर झालं आहे किंवा ते त्याला निवृत्ती देण्यात आलेली आहे. तर या मिग विमानाबद्दलचा काय अपेक्षित प्रश्न असू शकतो आपल्याला? तर एक गोष्ट लक्षात घ्या की असं विचारलं जाईल की 60 वर्ष सेवा बजावणारे आणि तारीख दिली जाईल की 26 सप्टेंबर 2025 रोजी आर्मीतून रिटायर होणारं कुठलं लढाऊ विमान आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यासोबतच बघा, शेवटचे मिग विमान तारीख वगैरे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, रोजी निवृत्त झाले. चंदीगड येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात क्रमांक 23 स्क्वॉड्रन पॅन्थर्समधील शेवटचे मिग 21 विमानांना अखेर निवृत्ती देण्यात आली, निरोप देण्यात आलेला, अशी ही न्यूज आहे. तर आपल्याला ह्यामध्ये हे एक लक्षात ठेवा, त्याच्यानंतर तारीख लक्षात ठेवा आणि चंदीगड हे पण तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा की काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल तर त्या विमानाबद्दल, आता हे रिटायर झालं, चर्चेमध्ये होतं, चालू घडामोडीमध्ये होतं, त्याच्यामुळे आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं बघा की याची थोडक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला विचारली जाऊ शकते. तर त्यामध्ये काय काय आपल्याला, पहिले सुपरसोनिक विमान होतं. तर मला कमेंटमध्ये सांगा सुपरसोनिक म्हणजे काय. बघा, सबसोनिक इथे तुमचा सायन्सचा सुद्धा टॉपिक क्लिअर होऊन जाईल की सुपरसोनिक विमान म्हणजे काय, त्याची गती किती असावी, स्पीड किती असावं, याबद्दलचं आहे. तर हे पहिलं बघा, भारताचे पहिले सुपरसोनिक विमान असल्याचं आपल्याला दिसून येतं. असं सुद्धा स्टेटमेंट आपल्याला आयोग विचारत असतो, ते आपण लक्षात ठेवा. ऐतिहासिक मान काय आहे, तर मिग 21 मिळवणारा भारत हा बिगर कम्युनिस्ट देश आहे. बघा, कोणी बनवलेला आहे, तर उत्पादन कोण करत होतं, मिकायान गुरिविच, जी सोव्हिएत रशियाची किंवा रशियाची जी कंपनी आहे ते. आणि रशियाने पहिला भारत देश असा होता की भारताला हे दिलेलं होतं की त्यानंतर जागतिक क्रमांक, जगात दुसरे सर्वाधिक उत्पन्न होणारे लढाऊ विमान आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त उत्पन्न होणारं हे विमान आहे. तर एवढ्या गोष्टी आपण या विमानाबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा की आता त्याबद्दल काही गोष्टी चर्चेत होत्या. तर हे नाव आपण, स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा, मिग 21 चालवणाऱ्या अखेरच्या महिला लढाऊ वैमानिक ठरलेल्या आहेत. तर असा प्रश्न विचारला जाईल आपल्याला की अखेरच्या स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा हे कोणतं विमान चालवणाऱ्या किंवा कोणतं लढाऊ विमान चालवणाऱ्या, तर मिग 21 बद्दल लक्षात ठेवा. किंवा असं पण विचारलं जाईल की मिग 21 हे अखेरच्या चालवणाऱ्या महिला लढाऊ वैमानिक कोण ठरले आहेत. तर आपल्याला हे प्रिया शर्मा यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, ते महत्त्वाचं आहे. IMP हे नाव आहे बघा. त्या 7व्या महिला फायटर, त्या कितव्या आहेत त्या क्रमांक वगैरे एवढं महत्त्वाचं नाही आहे, पण 7व्या आहेत असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर बघा, श्रद्धांजली ह्याच विमानासाठी आहे. हवाई दल प्रमुख सोलो सॉर्टी, म्हणजे त्यांनी एकट्याने विमान चालवलेलं आहे. त्याच्याबद्दलचं काय बघा, हवाई दल प्रमुख AP सिंग यांनी ऑगस्ट 25 मध्ये बिकानेरमधील नल एअरबेसवरून मिग 21 एकट्याने लढाऊ उड्डाण करून या विमानाला भावप्रधान श्रद्धांजली दिली. तर हे नाव सुद्धा विचारलं जाईल की शेवटी
ते कोणी चालवलं किंवा हा शब्द सोलो सॉर्टी हा शब्द विचारला जाईल त्याबद्दल आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. सतत होणाऱ्या दुर्घटनेमुळे फ्लाइंग कॉफिन आणि विंडो मेकर असं म्हणून सुद्धा हे मिग-21 ओळखलं जात होतं. ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत आणि अशाच प्रकारे आपण त्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहा त्यानंतर बघा तेजस MK जे आहे बघा तेजस MK मिग-21 याच्या जागी येणारे कोण आहे? भारताचे स्वदेशी विमान हे तेजस MK1 यांनी ही जागा घेतलेली आहे. तर आताच आपण पाहिलं मिग-21 आर्मीतून रिटायर झालेला आहे, त्याची जागा कुणी घेतली जाईल असं विचारलं तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की तेजस लाईट वेट जे आपलं स्वतःचं स्वदेशी भारताने जे बनवलेलं आहे लढाऊ विमान तेजस, त्यांनी त्याची जागा घेतली. हे बघा हे तेजस आहे असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा तेजस MK1 करार ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती असणं आपल्याला अपेक्षित होतं आणि हे महत्त्वाचं वाटत आहे की याबद्दल पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर करार कधी कुणासोबत झाला आहे? तर हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड ही भारत सरकारची कंपनी आहे, ह्यांच्यासोबत करार केलेला आहे की ही कंपनी ही जी तेजस नावाचं जे लढाऊ विमान आहे ते बनवणार आहे. त्याच्यात हे एवढं लक्षात ठेवा 25 सप्टेंबर 2025 मध्ये करार झालेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा विमानांची संख्या व मूल्य हे सुद्धा महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की 97 तेजस MK1A विमाने एवढ्या कोटी की अमाऊंट वगैरे लक्षात ठेवायची नाही. त्यानंतर तेजसबद्दल IMP बघा ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. तेजसबद्दल की काय आहे, तेजस कसं आहे, तेजस पहिलं उड्डाण कधी केलं होतं तर त्याला 25 वर्षसुद्धा या घटनेला घडलेले आहेत. बघा 25 इयर झालेले आहेत, त्यामुळे सुद्धा हे महत्त्वाचं ठरतं. तर याच्यामध्ये पहिले उड्डाण 4 जानेवारी 2001ला केलं होतं तेजसने. वायुदलात दाखल कधी झालेला आहे तर 17 जानेवारी आणि डिझाईन कोणी केलेलं आहे तर निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड जी आपली भारत सरकारची कंपनी आहे तिने केलेलं आहे. ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं उड्डाण त्याचं IMP आहे बघा, त्याला 25 वर्ष या घटनेला घडले आहेत, त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा हे AMCA काय आहे? ॲडव्हान्स मिडल कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट साठी फ्रान्ससोबत इंजिन करार केलेला आहे. IMP हे लक्षात ठेवा असं विचारलं जाईल. ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट जे आहे त्यासाठी आपण कोणत्या देशासोबत करार केला आहे तर आपल्याला फ्रान्स हे नाव लक्षात ठेवायचं. IMP आहे बघा, फ्रान्स सोबत नाव लक्षात ठेवलेलं. आणि हे कितव्या पिढीतलं आहे? 5व्या पिढीतले लढाऊ विमान आहे. हे एक सुद्धा लक्षात ठेवायचं आपण की ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट AMCA साठी इंजिन तयार करण्यासाठी फ्रेंच कंपनी कुठली आहे बघा, सफ्रॉन जी कंपनी आहे सफ्रॉन, त्या कंपनीसोबत करार केलेला आहे. आणि ह्याच्यासाठी एक महत्त्वाची फॅक्ट काय आपल्यासाठी महत्त्वाची ठरती तर ती फॅक्ट महत्त्वाची आहे बघा की सुमारे 1000 KN क्षमतेचे उच्च थ्रस्ट जेट इंजिन विकसित करणार आहे. तंत्रज्ञान हस्तांतर करणारा हा 100% तंत्रज्ञान आणि DRDO हल म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड आणि सफ्रॉन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे तयार करण्यात येणार आहे. ह्या गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायच्या. हे कंपनीचं नाव लक्षात ठेवा. त्यानंतर ते कुठल्या जनरेशनचं आहे तर ती 5वी जनरेशन लक्षात ठेवा. ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा राफेल आपल्या देशामध्ये खूप चर्चा झालेली आहे किंवा विरोध पक्षांनी ह्याच्यावरती खूप टीका केलेली आहे. राहुल गांधी यांनी सुद्धा खूप टीका केलेली आहे. हे खूप चर्चेत होतं. त्याच्यामुळे आपल्याला आयोग अशावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हे आपण ह्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर बघा राफेल भारताचे नव्या युगातील सामरिक शस्त्र असं म्हटलंय की भारताचं खूप महत्त्वाचं आहे बघा की राफेल हे भारताचं एक शस्त्र म्हणून समोर येणार आहे. त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती काय काय आहे बघा. नौदलासाठी खरेदी एप्रिल 2025 मध्ये 26 राफेल लढाऊ विमाने खरेदी करणार आहेत. आकडा लक्षात ठेवावा लागेल कारण तो 26 असा ऑड आकडा आहे, त्याच्यामुळे तो लक्षात ठेवा. तो आणि INS विक्रांत इंडियन नेव्हल शिप विक्रांत आणि इंडियन नेव्हल शिप विक्रमादित्यवर तैनात करण्यात येणार आहे. कुठलं? हे राफेल. अजून त्याच्याबद्दल काय माहिती बघा राफेलबद्दल. पहिला आंतरराष्ट्रीय ऑपरेटर भारत राफेल मरिनेचा जगातील पहिला आंतरराष्ट्रीय ऑपरेटर बनणार आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. भारतात उत्पन्न बघा ही जी कंपनी आहे द साल्ट एव्हिएशन
सॉल्ट एव्हिएशन कुठले आहे तर ती फ्रान्सची आणि टाटा TASL यांच्यात करार झाला आहे. हैदराबादमध्ये याचे उत्पन्न सुरू होणार आहे आणि कधीपासून 2028 पासून. ही फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवायचं राफेलबद्दल. आणि त्याच्यानंतर फ्रान्सच्या इतिहासात पहिल्यांदा राफेल विमान देशाबाहेर उत्पन्न होणार आहे. ते कुठं होणार आहे तर हैदराबाद येथे मध्ये. आणि कोणाकोणात करार आहे तर ते आपण लक्षात ठेवा. द सॉल्ट एव्हिएशन आणि टाटा यांच्यात तो करार आहे. त्याचं उत्पन्न 28 मध्ये सुरू होणार आहे. कुठल्या राफेलचं. आणि ते फ्रान्स बाहेरचं उत्पन्न होणारं पहिल्यांदा फ्रान्सच्या बाहेर उत्पन्न होणारं ठिकाण आपल्याला हैदराबाद असल्याचं दिसून येतं. एवढ्या गोष्टी या न्यूजबद्दल आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढे पहा एअरबस C-295 वाहतूक विमानाचा ताफा. जी वाहतूक विमान जे आहे ते बघा, हे नाव आहे त्याचं एअरबस C-95. तर हे सर्वात पहिल्यांदा काय विचारलं जाईल की हे आपण कुठल्या देशाकडून घेतलं आहे तर हा देश तुम्ही ते लक्षात ठेवा स्पेनकडून आपण हे घेतलेलं आहे. IMP बघा स्पेनकडून. कधी 2 ऑगस्ट 2025 रोजी करार झाला आपला. आणि ते कुठल्या देशाकडून एवढंच विचारलं जाईल की एअरबस C-295 जे वाहतूक विमान आहे ते कुठल्या देशाकडून आपण खरेदी करत आहोत तर ते स्पेनकडून. किंवा स्पेनकडून कुठलं वाहतूक विमान खरेदी केलं जात आहे तर ते सुद्धा आपण इथे लक्षात ठेवायचं. एअरबस C-295. एअरबस C-295 बद्दल काय काय बघा. लष्करी वाहतूक विमानापैकी शेवटचे विमान भारतात मिळाले. ही आपण स्पेनकडून घेतलेलं आहे. लष्करासाठी जे त्यांचं वाहतूक करायचं आहे त्यासाठी ह्या विमानांचा वापर केला जातो. दलाच्या जुन्या ही विमाने H-748 AVRO जी विमानं जुनी विमानं होती त्याची ही जागा घेणार आहेत. सप्टेंबर वगैरे हे इतकं महत्त्वाचं लक्षात नाही. पण 16 स्पेनहून आणि उर्वरित 40 विमानं भारतात तयार केली जाणार आहेत असा आकडा विचारला जाऊ शकतो. म्हणून आपण हे असे प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा लष्करी विमानासाठी भारतात पहिला खाजगी निर्मिती प्रकल्प असल्याचं आपल्याला दिसून येतं. हे सुद्धा येथे महत्त्वाचं आहे बघा की लष्करी विमानासाठी भारतातील हा पहिला खाजगी प्रकल्प आहे. त्यानंतर बघा अपाचे हेलिकॉप्टर जे आहे ना हे सुद्धा महत्त्वाचं आहे. संरक्षण घडामोडीमध्ये अपाचे 64E हे जे हेलिकॉप्टर आहे त्याबद्दलची काय न्यूज आहे बघा की लष्कराचे नवे शस्त्र असं म्हटलं आहे. तर बघा अपाचेबद्दलचं काय आपल्याला सांगता येईल. हिडन एअरबेस गाझियाबाद अमेरिकेकडून पहिली तुकडी IMP बघा. हे सुद्धा विचारलं जातं की कुठल्या एअरबेसवरती उतरवण्यात आली होती असा सुद्धा सरळ साधा प्रश्न आपल्याला विचारला जातो. ते हिंडन एअरबेस जे आहे गाझियाबादमध्ये तिथं उतरवण्यात आली होती पहिल्यांदा. ते अंतिम तुकडी बघा कुठं कधी आलेली आहे 16 डिसेंबर 2025 अंतिम 3 हेलिकॉप्टर मिळाले. एकूण 6 अपाचे आर्मी निवेशन कॉर्डन जोधपूर येथे आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर एवढं लक्षात ठेवा की अपाचे हेलिकॉप्टर जे आहे ते आपण अमेरिकेकडून मिळवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर करार वगैरे एवढं महत्त्वाचं नाही आहे. पण हे एवढं किती विमानं येणार आहेत किती हेलिकॉप्टर येणार आहेत ते आपण इथे लक्षात ठेवायचं. अपाचे जे आहे 64 हेलिकॉप्टर त्याच्याबद्दलची ही थोडक्यात माहिती आहे. आणि अशीच लक्षात ठेवा की ते पहिल्यांदा कधी कुठं उतरवण्यात आली कुणाकडून घेणार आहोत एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. त्यानंतर बघा हंसा 3 बघा. हंसा 3 न्यू जनरेशन जे आहे हंसा 3 न्यू जनरेशन स्वदेशी प्रशिक्षण विमान असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर असं विचारलं जाईल की स्वदेशी निर्माण केलेलं प्रशिक्षण विमान खालीलपैकी कोणतं आहे तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे बघा. हंसा 3 NG न्यू जनरेशन असं आहे. तर त्याच्याबद्दल आता स्वदेशी प्रशिक्षण देण्यासाठी निर्माण केलेलं विमान कोणतं आहे तर ते हंसा असं नाव लक्षात ठेवायचं. डायरेक्ट आपल्याला संरक्षण क्षेत्राबद्दलचे असेच प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपल्याला ते नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा काय CSIR आणि नॅशनल एरोटिक लिमिटेड एरोनॉमिटिकल लिमिटेड जी नाल आहे की लॅबोरेटरी बघा ती नॅशनल एअरपेस की लॅबोरेटरी जी आहे त्यांनी बेंगलोर येथे 29 नोव्हेंबर 2025 रोजी हंसा न्यू जनरेशन उत्पन्न आवृत्ती लॉन्च केली. कोणी लॉन्च केली विचारलं जाईल तर
CSIR आणि नाल असं लक्षात तुम्ही ठेवा. त्यानंतरचं बघा विमान काय पूर्णपणे स्वदेशी डिझाईन असलेले विमान भारतात उत्पन्न होणार ही पहिलीच वेळ आहे. IMP बघा की हंसा 3 न्यू जनरेशन जे आहे ते काय गोष्ट त्यासाठी महत्त्वाची आहे, स्वदेशी डिझाईन असलेलं विमान आणि उत्पन्न होणार ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे हे महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर बघा ह्याच्याबद्दल वैशिष्ट्य 2 आसनी प्रशिक्षण विमान आहे. 1998 पासून नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरी जी आहे ने बनवलेल्या हंसा विमानाची नवीन नूतन आवृत्ती आहे. कधीपासून आपण वापरतो? 1998 पासून. आणि बनवतं कोण? तर नाल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारा. स्वदेशी प्रशिक्षण विमान कोणतं आहे? तर हंसा 3 नाल न्यू जनरेशन. हे लक्षात ठेवा. खाजगी कंपनीसोबत तंत्रज्ञान हस्तांतर करार आहे हा. हे एक महत्त्वाचं आहे की खाजगी कंपनीसोबत तंत्रज्ञान हस्तांतर करार आहे. ह्या गोष्टी ह्याच्याबद्दल हंसा 3 न्यू जनरेशन जे स्वदेशी प्रशिक्षण विमान आहे त्याबद्दल आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर हे इथे कंप्लीट झालं. त्यानंतर बघा INS सुरत इंडियन नेव्हल शिप जी आहे कुठली सुरत, त्याबद्दल थोडक्यात माहिती आहे. चर्चेत खूप होती आणि का माहिती आहे की बघा AI ने सुसज्ज अशी युद्धनौका असल्यामुळे तर आपल्याला प्रश्न असा विचारला जाईल की AI ने सुसज्ज असलेली युद्धनौका कोणती आहे? तर INS सुरत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर एवढाच इथं प्रश्न अपेक्षित आहे. त्यानंतर त्याची थोडक्यात काय काय बाबा कधी सुपूर्द करण्यात आलेले? 15 जानेवारी 2025 रोजी कोठे मुंबई नेव्हल डॉकयार्ड येथे ते सुपूर्द करण्यात आलेलं आहे. ऐतिहासिक महत्त्व काय बघा त्याचं? ऐतिहासिक AI आधारित कॉम्बॅक्ट मॅनेजमेंट सिस्टीम पहिली भारतीय युद्धनौका आहे. कोणती? INS सुरत. INS इंडियन नेव्हल शिप सुरत ही लक्षात ठेवायची आहे. कसे आहे? AI आधारित कॉम्बॅक्ट मॅनेजमेंट सिस्टीमने सज्ज असलेली पहिली भारतीय युद्धनौका असल्यामुळे ती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरते आणि आपण ते अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तांत्रिक माहिती एवढं महत्त्वाचं नाही आहे, पण विक्रम काय केला आहे बघा. विक्रम जो केलेला आहे आपण की केवळ 31 महिन्यात बांधली गेलेली सर्वात वेगवान युद्धनौका आहे. हे लक्षात ठेवा की फक्त 31 महिन्यामध्येच हिचं आपण बांधणी केलेली आहे आणि ती सर्वात वेगवान युद्धनौका असल्याचं आपल्याला दिसून येतं. ह्या गोष्टी चर्चेत होत्या किंवा त्या आपल्याला मिळालेल्या आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न येणं कधी कधी अपेक्षित असतं की अशाच गोष्टीवरती आयोग प्रश्न आपल्याला विचारत असतो. तर लक्षात ठेवा INS सुरत, त्याच्याबद्दलची माहिती ही सर्व डिटेल मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. जर तुम्हाला अजून काही याच्याबद्दल शंका असतील तर तुमचे काही आता बघा लाईव्हमध्ये आपण तर तुमच्या शंकांचं लगेच निरसन करत असतो, पण हे रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही तुमच्या जरी शंका असतील तरी त्यासुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यावरती आपण लगेच हे करूया. किंवा टेलिग्राम चॅनल जो सह्याद्री IAS अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे तिथे सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर बघा INS सुरत तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्याबद्दलची ही माहिती. त्यानंतर बघा आता INS अर्नाळा इंडियन नेव्हल शिप जे अर्नाळा आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती, कारण ते खूप चर्चेत होती. त्याच्यामुळं आपल्याला हे अभ्यास करणं गरजेचं आहे. पाणबुडी विरुद्ध युद्धनौका आहे. तर प्रश्न आपल्याला असा विचारला जाईल की पाणबुडी विरुद्ध युद्धनौका कोणती आहे? तर तुम्हाला INS अर्नाळा हे लक्षात ठेवायचं आहे. बघा INS अर्नाळा इंडियन नेव्हल शिप अर्नाळा, त्याचे काय वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात INS अर्नाळाची? तर इथे पहा ASWC सिरीजमधील ही एक प्रोजेक्ट आहे बघा भारत सरकारचा. ASWC हा एक प्रोजेक्ट आहे की युद्धनौका बांधण्याचा असा प्रोजेक्ट आहे. त्या सिरीजमधली पहिली जहाज 18 जून 2025 रोजी विशाखापट्टणम येथे नौदलात दाखल. आतापर्यंत आयोगाने असं सुद्धा विचारलेलं आहे बघा की राज्यसेवेचा 17 मे चा जो पेपर होता त्याच्यावर सुद्धा ह्या युद्धनौकेवर एक प्रश्न आलेला होता आणि तिथं फक्त हे चेंज केलं होतं. तिथं कोची होतं तर तिथं विशाखापट्टणम दिलं होतं. तर अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं की बघा प्रकल्प कुठला आहे, प्रोजेक्ट कुठला आहे? ASW
SWC ह्या प्रकल्पाअंतर्गत सिरीजमधील बनवलेले पहिले जहाज आहे. कधी? 18 जून 2025 विशाखापट्टणम येथे नौदलात दाखल झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्याबद्दल एवढंच लक्षात ठेवा की पाणबुडी विरुद्ध युद्धनौका ही आहे पहिले आहे कुठल्या प्रोजेक्ट अंतर्गत, तो प्रोजेक्टचं नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तारीख लक्षात ठेवा की 18 जून 2025 विशाखापट्टणम नौदलात. कुठे? तर विशाखापट्टणम हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा डिझाईन कुणी केले आहे एवढं महत्त्वाचं नाही, पण डिझाईन GRAC जे कोलकात्याचं आहे तिथे त्याचं डिझाईन करण्यात आलेलं आहे. LNT शिप बिल्डर्स PPP अंतर्गत बांधणी केलेले नामकरण कर्नाळा म्हणलो का आपण? अर्नाळाच आहे बघा. अर्नाळा किल्ल्यावरून IMP बघा अर्नाळा. जरी मी कर्नाळा म्हणलो असतो तर लक्षात घ्या की त्याचं नाव अर्नाळा आहे. अर्नाळा किल्ल्यावरून त्याला नाव देण्यात आलं आहे की INS अर्नाळा. आणि ते डिझेल इंजिन वॉटर जेट संयोजनात चालणारी सर्वात मोठी भारतीय युद्धनौका आहे. एवढ्या गोष्टी आपण INS अर्नाळा बद्दल तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. INS अर्नाळा हे नाव आहे. त्यानंतर पुढे बघा INS अंजदीप जे आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती बघा. अंजदीप तर 22 डिसेंबर 2025 रोजी चेन्नई हेच बघा कुठं GRAC कोलकाता येथे त्याची बांधणी आहे. अर्नाळा या श्रेणीतील तिसरी युद्धनौका आहे. IMP बघा की अंजदीप ही अर्नाळा ही जी श्रेणी आहे त्यातली तिसरी युद्धनौका आहे. आणि नामकरण बघा अंजदीप बेटावरून कर्नाटकामधलं आहे. पाणबुडी विरुद्ध उथळ पाण्यातील युद्धनौका असल्याचं एवढं दिसून येतं. तर हे नाव लक्षात ठेवा INS अंजदीप. DCA काय बघा DSC डाय व्हिंग सपोर्ट क्राफ्ट जी पहिले स्वदेशी आहे. काय? डाय व्हिंग सपोर्ट क्राफ्ट कुठला आहे तर A20 हे सुद्धा लक्षात ठेवा. दाखल कधी झाला आहे? चेन्नई ते. निर्माता कोण आहे? टिटागड रेल सिस्टीम कोलकाता ही त्याची निर्मिती असल्याचं वगैरे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा आता हे एक गोष्ट लक्षात ठेवा की INAS 335 अप्रे हे जे काय आहे तर ते भारतीय नौदलाचं डोळे आणि कान म्हणून ओळखलं जाणारं MH-60R स्क्वॉड्रन हेलिकॉप्टर जे आहे बघा भारतीय नौदलात दुसरी रोमिओ हे नाव लक्षात ठेवा की MH-60 रोमिओ हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन. तर अप्रे 335 अप्रे जे आहेत ते. त्यानंतर हे नौदलात कधी दाखल झालं वगैरे या गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं स्क्वॉड्रन काय आहे? INS 334 हे. आणि त्यानंतर जुन्या सी विंग हेलिकॉप्टरची हे जागा घेणार आहेत. सी किंग जे जुने हेलिकॉप्टर होते त्याची जागा कोण घेणार आहे तर NIAS अप्रे जे आहे त्याचं MH-60R लक्षात ठेवा. बघा त्याचं नाव काय आहे तर बघा MH-60 रोमिओ हेलिकॉप्टर. एवढं तुम्ही इथे ह्या बातमीबद्दलचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघा देशातील पहिली स्वदेशी हॉवरक्राफ्ट कोण आहे कोणते आहे याबद्दलची बातमी आहे. तर देशातील पहिली स्वदेशी हॉवरक्राफ्ट त्याच्या ऐतिहासिक उपलब्धी काय आहे? गोव्यातील चौगुले अँड कंपनीने IMP बघा की देशातील पहिली स्वदेशी हॉवरक्राफ्ट कोणी बनवले असं विचारलं जाईल तर ती गोवा या राज्यातील चौगुले अँड कंपनी जी आहे त्यांनी ती बनवल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्याबद्दलची काय काय माहिती? भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या एअर कुशन व्हेकलची बांधणी सुरू केलेली आहे. गोव्यातील चौगुले अँड कंपनी यांनी काय केलं की भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या एअर कुशल व्हेकल ACV जे आहे त्याची बांधणी सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्या वैशिष्ट्य वगैरे एवढं आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही. पण देशातील पहिले स्वदेशी हॉवरक्राफ्ट कुठली कंपनी? चौधरी अँड कंपनी. कुठली? गोव्यामधली. आणि त्यांनी स्वदेशी बनावटीच्या एअर कुशल व्हेकल बनवण्यास सुरुवात केलेली आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि ते हवेच्या दाबामुळे जमीन आणि पाण्यावर तरंगणारे वाहन आहे हे सुद्धा महत्त्वाचे लक्षात ठेवा. भारतीय तटरक्षक दलासाठी 6 ACV म्हणजेच काय तर हे बघा काय एअर कुशल व्हेकल
याच्या मालिकेतील पहिले आहे, त्याच्यामुळं ते महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर पुढे पहा, प्रलय बॅलिस्टिक मिसाईल आहे, त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण इथे घेणार आहोत. प्रलय, तर प्रलयबद्दल काय काय माहिती आहे बघा आपल्याकडे. तर प्रलय चाचण्या DRDOने एका पाठोपाठ 2 यशस्वी चाचण्या कुठून घेतल्या वगैरे. प्रलय बॅलिस्टिक मिसाईल आहे ते, त्याच्यामुळं ते महत्त्वाचं ठरतं. क्वाजी बॅलिस्टिक आणि जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, हवेत असताना मार्ग बदलण्यास सक्षम आहे. हे सुद्धा आपल्याला विचारलं जाईल की हवेत असताना कोणतं क्षेपणास्त्र किंवा मिसाईल आहे की ते मार्ग बदलू शकतं. तर ते प्रलय लक्षात ठेवा. प्रलय हे लक्षात ठेवायचं आहे. प्रलय असं 2 वेळा म्हणा, ते तुमच्या लक्षात राहून जाईल. आणि कसं आहे, ते बॅलिस्टिक मिसाईल असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचा पल्ला कधीतरी विचारला जाऊ शकतो, तर आपण हे सुद्धा लक्षात ठेवा की 350 ते 500 आहे प्लेलोड असताना, आणि ते नसताना किती 500 ते 1000 किलोग्रॅमचा त्याचा ते वेट घेऊ शकते की 500 ते 1000. आणि किती त्याचा पल्ला 350 ते 500 या रेंजमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर एवढंच लक्षात ठेवा. प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, ते कोणी डेव्हलप केलं आहे? DRDO. एका पाठोपाठ 2 यशस्वी चाचण्या केलेल्या आहेत. कोठे केलेल्या आहेत? आणि हे सगळ्यात महत्त्वाचं क्वाजी बॅलिस्टिक आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र, आणि हवेत ते त्याचा मार्ग बदलू शकतं. आणि त्याची जर पल्ला विचारला तर तो किती लांबपर्यंत जाऊ शकतं? 300 ते 350 ते 500 किलोमीटर एवढं. आणि त्याचं प्लेलोड वगैरे ते एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. फक्त प्रलय लक्षात ठेवा, बॅलिस्टिक मिसाईल, ह्याच्यावर असे प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. त्यानंतर बघा, ब्रह्मोस. आपलं जे सर्वांना तुम्हाला माहिती आहे की ब्रह्मोस मिसाईल आपण आणि रशियाने जे बनवलेलं आहे त्याच्याबद्दलची ही न्यूज आहे बघा. ब्रह्मोस जगातील सर्वात वेगवान मिसाईल क्षेपणास्त्र ठरलेलं आहे. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघा. यशस्वी चाचणी कधी घेण्यात आली? 1 डिसेंबर 2025, बंगालच्या उपसागरात. प्रकार सुपरसॉनिक क्रूज आहे बघ, क्रूज मिसाईल. इथं आपल्याला आयोग कधी कधी फसवून बॅलिस्टिक मिसाईल देत असतं, तर आपल्याला क्रूज मिसाईल आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मध्यम पल्ल्याचे रॅमजेट इंजिन सुद्धा त्याला आहे. जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्रापैकी एक हे ब्रह्मोस आहे. आणि ते कुठं आहे बघा की INS उदयगिरी असेल, INS हिमगिरी, या दोन्ही नौकावर प्रत्येकी 8 ब्रह्मोस मिसाईल बसवण्यात आलेली आहेत. एवढं लक्षात ठेवायचं की ब्रह्मोस जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्र, वेगवान क्षेपणास्त्र जे आहेत, मिसाईल आहेत, त्याच्यापैकी एक असल्याचं दिसून येतं. असं जरी विचारलं तर ते नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ते उदयगिरी आणि हिमगिरी ज्या 2 INS युद्धनौका आहेत त्यांच्यावरती 8 प्रत्येकी हे मिसाईल बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळं ब्रह्मोस तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा. त्यानंतर पुढे पहा, हॅमर क्षेपणास्त्र. हॅमर नावाचं एक क्षेपणास्त्र आहे, ते आपण कोणासोबत बनवत आहोत? तर फ्रान्ससोबत आपला संयुक्त उत्पादन करत आहोत. हे असं विचारलं जाऊ शकतं. ब्रह्मोस कोणासोबत बनवलं आहोत? ते रशियासोबत असल्याचं दिसून येतं. हॅमर जे मिसाईल आहे किंवा क्षेपणास्त्र आहे ते कोणासोबत आपण बनवत आहोत? तर ते संयुक्त उत्पादन फ्रान्ससोबत. एवढंच विचारलं जाऊ शकतं की भारत हॅमर क्षेपणास्त्र कोणासोबत संयुक्त पार्टनरशिप आहे? तर हे फ्रान्स तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थोडक्यात पुढे त्याच्याबद्दलची माहिती बघा की 24 नोव्हेंबर 2005 नवी दिल्ली ते सॅफ्रान. आपण ही फ्रान्सची कंपनी पाहिली आहे. सॅफ्रान जी कंपनी आहे ती फ्रान्सची आहे. भारत इलेक्ट्रिक लिमिटेड बेल यांच्यात स्वाक्षरी झालेली आहे. भारताची बेल आणि फ्रान्सची सॅफ्रान यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. हॅमर म्हणजे काय? कधी विचारलं जाऊ शकतं. हायली ॲलिग मॉड्युलर म्युनिटेशन एक्सटेंडेड रेंज हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. हवेतून जमिनीवर मारा, पल्ला एवढा त्याचा आहे. फायर अँड फॉरगेट ह्या तत्वावर हे कार्य करते. एकदा टाकलं की टाकलंच, ते परत वापस करता येत नाही. ह्या तत्वावर हे काम करतं. कुठलं? हॅमर. कोण बनवत आहे ते आपल्याला माहिती आहे. राफेल मरीन विमानासाठी अत्यंत उपयुक्त 2020 मध्ये गलवान दरम्यान तातडीने फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेलं आहे. आपण 2020 मध्ये फ्रान्सकडून हे खरेदी केलं होतं आणि आता आपण त्याचं उत्पन्न पण करत आहोत. हे म्हणून आपल्या परीक्षेसाठी हे इथे महत्त्वाचं ठरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पिनाक व आकाश न्यू जनरेशन NG हे 2 जे रॉकेट आहेत बघा. पिनाका हे जे चाचणी 2005 मध्ये कुठे ओडिशा येथे पल्ला विकास कोणी DRDOने केला आहे. आणि लांब पल्ल्याच्या आवृत्तीची चाचणी
गायडेड रॉकेट कोणत्याही वातावरणात डागता येते, एवढं लक्षात ठेवा. पिनाका हे रॉकेटचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आकाश न्यू जनरेशन, DRDOने प्रगत आकाश न्यू जनरेशन क्षेपणास्त्र प्रणालीच्या वापरकर्त्यांना मूल्यांकन चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. प्रगत हवाई दलात ते आहे. आकाश आणि पिनाका तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ही 2 क्षेपणास्त्र DRDOने डेव्हलप केलेले आहेत, त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर इंद्रजाल रेंजर, IMP बघा, इंद्रजाल रेंजर जगातील पहिले AI अँटी ड्रोन वाहन ठरलेलं आहे. असा प्रश्न विचारला आहे, जगातील पहिले AI अँटी ड्रोन वाहन कोणतं आहे, तर आपल्याला हे नाव लक्षात ठेवायचं आहे. इंद्रजाल रेंजर लक्षात ठेवा. इंद्रजाल रेंजर हे जगातील पहिले AI अँटी ड्रोन वाहन ठरलेलं आहे. त्याबद्दलची माहिती अनावर कधी केलं, निर्माता कोण आहे, IMP ग्रेन रोबोटिक्स हे निर्माता आहेत, भारतीय आहेत आणि हैदराबाद येथील आहेत. त्यानंतर तंत्रज्ञान काय, स्काय OSAI कमांड सिस्टीम हे तंत्रज्ञान आहे. एवढं विचारलं जाणार नाही, फक्त निर्माता विचारला जाऊ शकतो. तर ग्रीन रोबोटिक्स हैदराबाद हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इंद्रजाल रेंजर हे जगातील पहिले AI अँटी ड्रोन वाहन आहे. फिरत्या अवस्थेत शत्रू ड्रोन शोधून नष्ट करणे क्षमता ह्याची आहे, एवढं विचारलं जाऊ शकते. इंद्रजाल रेंजर हेच फक्त तुम्ही लक्षात ठेवा, जगातील पहिले AI अँटी ड्रोन वाहन असल्याचं दिसून येतं. एवढ्याच गोष्टी ह्याच्याबद्दल लक्षात ठेवायच्या. डायरेक्ट प्रश्न आला तर आपण उत्तरापर्यंत पोचायचं आहे. त्यानंतर पुढे पहा, राष्ट्रपती मुर्मू यांना INS वागसीरमधून प्रवास, आपल्या ज्या भारताच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू त्यांच्याबद्दलची ही बातमी आहे. 1 मिनटं. तर कंटिन्यूमध्ये बघा आपल्याला काय सांगता येत आहे. तर बघा, राष्ट्रपती मुर्मू यांना INS वागसीरमधून प्रवास केलेला आहे. असं विचारलं जाईल की भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ह्याच्यातून प्रवास केला, तर आपल्याला INS वागसीर हे लक्षात ठेवायचे आहे. एक प्रश्न इथे क्रिएट होतो. त्यानंतर 28 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारवार नौदल तळावरून INS वागसीर पाणबुडीतून सुमारे 2 तास समुद्रात सफर केली. ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत का, तर पहिल्या नसून त्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं. आयोग आपल्याला असेच प्रश्न विचारत असताना अशाच छोट्या छोट्या फॅक्टमध्ये फसवत असतो, त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचं की त्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत. कलवरी शिरणीच्या स्वदेशी पाणबुडीतून बघा, त्याच्या पुढे जाऊन जर आयोगाने अजून ठरवलं डीपमध्ये विचारायला जायचं, कलवरी जी स्वदेशी पाणबुडी आहे त्यातून प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या आहेत. पण एकंदरीत सर्व पाणबुड्याचा विचार केला तर त्या दुसऱ्या आहेत. आणि त्याच्यानंतर यापूर्वी 2006 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी INS सिंधू घोषक नावाची पाणबुडी होती की त्यातून प्रवास केला होता. तर एवढं लक्षात ठेवा की ज्या भारताच्या राष्ट्रपती आहेत त्यांनी INS वागसीर ही नाव लक्षात ठेवा पाणबुडीचं, आणि त्या दुसऱ्या आहेत बघा. पहिले कोण होतं तर अब्दुल कलाम होते, आणि त्यानंतर स्वदेशीच्या कलवरी जी पाणबुडीची सिरीज आहे त्यातल्या त्या पहिल्या आहेत, त्या स्वदेशीतून प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या आहेत. एवढेच ह्या बातमीबद्दलचं किंवा ह्या चालू घडामोडीबद्दलचं आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे पहा, INS सिंधू घोष नावाची पाणबुडी निवृत्त झालेली आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारतो, प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की हे तारीख दिली जाईल 21 डिसेंबर 2025 रोजी कोणती पाणबुडी निवृत्त झालेली आहे. तर आपल्याला हे नाव लक्षात ठेवायचं आहे की सिंधू घोष ही पाणबुडी 2025 मध्ये किती 21 डिसेंबर रोजी रिटायर्ड झालेली आहे किंवा निवृत्त झालेली आहे. त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती, सिंधू घोष श्रेणीतील पहिलीच पाणबुडी होती ही. कुठले, INS सिंधू घोष. नौदलात समावेश कधी झाला होता एवढं महत्त्वाचं नाही. पहिले कमांडर कमोडोर KC वर्गीस होते. शेवटचे कमांडर एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं, तर लेफ्टनंट कमांडर रजत शर्मा हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, हे तारखेला या तारखेला कुठली निवृत्त झाल्या पाणबुडी निवृत्त झाली असं विचारलं तर आपण लगेच INS सिंधू घोष हे डोळ्यासमोर ठेवायचं आहे. त्याचे शेवटचे कमांडर सुद्धा लेफ्टनंट कमांडर रजत शर्मा एवढंच नाव लक्षात ठेवायचं आहे. इतक्या जास्त डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं नाही किंवा त्याचा अभ्यास करणं अपेक्षित सुद्धा नाही.
त्याच्यानंतर पुढील बघा चालू घडामोड कशा संबंधी आहे तर हे पहा, तर INS अरिदमन तिसरी अणुपाणबुडी आहे, येणार आहे बाबा, तिसरी आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे ही तिसरी असली तर आपल्याला पहिल्या दोन्ही माहीत असणं अपेक्षित आहे. तर पहिले काय आहे बघा, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात लवकरच INS अरिदमन ही तिसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी सेवेत दाखल होणार आहे. तर पहिल्या दोन कोणत्या होत्या अशा, तर पहिली होती बघा INS अरिहंत. काय आहे तर पहिली अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी कुठली आहे तर ती INS अरिहंत. त्याच्यानंतर दुसरी कोण आहे INS अरिघात आणि तिसरी आहे अरिदमन. ह्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. कधी कधी विचारलं जाईल की बाबा अणुशक्तीवर चालणाऱ्या खालीलपैकी कोणत्या पाणबुड्या आहेत, तर तुम्हाला हे अरी लक्षात ठेवा. अरिवर्ण तुमच्या लक्षात राहील. अरिहंत पहिली आहे, दुसरी अरिघात आहे आणि तिसरी अरिदमन असल्याचं आपल्याला दिसून येतं. लवकरच त्याचा समावेश होणार आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला लगेच लक्षात राहील की तीन आहेत बघा कुठल्या, INS अरिहत, अरिघात, अरिदमन. ह्या गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा हे नाव आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, कारण की काय ठरलेलं आहे, जगातील सर्वात उंच लढाऊ हवाई तळ कुठला ठरलेला आहे तर तो आपल्याला सांगता आला पाहिजे. मूध नयोमा बघा, मूध नयोमा हा जगातील सर्वात उंचावरील लढाऊ विमान हवाई तळ ठरलेला आहे. हे लक्षात ठेवा. जगातील उंच हवाई स्थळ कोणता ठरलेला आहे तर मूध नयोमा असं तुम्ही लक्षात ठेवा. का आणि कधी कार्यरत झालेला आहे तर 12 नोव्हेंबर 2025. स्थान काय, ठिकाण कुठं आहे तर बघा न्यूयोमा जे गाव आहे कुठं, लेह लडाखमध्ये, तिथे मूध न्यूयोमा. आणि उंची किती आहे तर 13,700 फुटावर आहे. तरी हे महत्त्वाचं का ठरतं की जगातील सर्वात उंच लढाऊ हवाई तळ ठरल्यामुळे ते आपल्याला विचारलं जाईल, त्याची उंची विचारली जाईल. बघा 13,700 फूट आहे आणि मीटरमध्ये किती आहे तर 4,020 मीटर एवढी असल्याचं आपल्याला दिसून येतं. सीमेपासून काय बा, चीन सीमेपासून इतक्या जवळ असल्या अंतरावर आहे. हवाई दल प्रमुख एअर मार्शल AP सिंग यांनी C-130J सुपर फर्निकल विमानात उतरून हा तळ कार्यरत केला. जगातील सर्वात उंच लढाऊ हवाई तळापैकी एक ठरलेला आहे. तर हे नाव लक्षात ठेवायचं आहे. कधी कार्यरत झाला ते सुद्धा लक्षात ठेवायचं, जमलं तर ठेवा, पण ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर उंची फुटामध्ये 13,700 आणि मीटरमध्ये जर विचारलं तर 4,200 मीटर एवढं लक्षात ठेवा. आणि हे महत्त्वाचं आहे बघ, मूध नयोमा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध झालेलं आहे किंवा महत्त्वाचं आहे तर ते आपण येथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला अजून काय गोष्टी माहीत असतात बघा. सिप्री नावाची जी संस्था आहे त्या संस्थेबद्दल थोडक्यात काय, सिप्री टॉप 100 सशस्त्र उत्पादक कोणत्या कंपन्या आहेत त्यांची लिस्ट प्रत्येक वर्षी देत असतं. कोणता देश किती शस्त्रास्त्र वापर करतो, कितव्या क्रमांकाला आहे, किंवा कंपन्यांची पण यादी दिलेली असतात. त्यात भारतातील काही कंपन्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे महत्त्वाचं ठरतं. सिप्रीने नोव्हेंबर 2025 मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार 2024 मध्ये जगातील 100 सर्वात मोठ्या कंपन्यांचा सशस्त्र महसूल विक्रमी अब्जावर पोहोचला वगैरे एवढं महत्त्वाचं नाही. फक्त आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड जी कंपनी आहे, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, ती एवढ्याची आहे, ती 44व्या क्रमांकावर आहे. IMP आहे की जगात शस्त्रास्त्र बनवणारी ज्या कंपन्या आहेत त्याच्यात तिचा क्रमांक 44वा आहे. भेल भारत इलेक्ट्रॉनिक जे आहे 58व्या नंबरवर आहे. आणि त्याच्यानंतर माझगाव डॉक शिप बिल्डर्स ते सुद्धा 91व्या नंबरवर आहे. म्हणजे पहिल्या 100 मध्ये भारतातल्या 3 कंपन्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत ते लक्षात ठेवणं आपल्याला अपेक्षित आहे. परीक्षेत अशाच ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. भारतातील 3 कंपन्या टॉप 100 मध्ये आहेत. एकत्रित महसूल वगैरे अजिबात लक्षात ठेवायचा नाही. फक्त या 3 कंपन्या लक्षात ठेवा आणि त्याच्यात पहिली एक IMP लक्षात ठेवा. 44व्या नंबरवर असलेली हाल म्हणजेच काय तर आपल्याला माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी लक्षात ठेवा.
एवढं शिपरीचा वगैरे अहवाल लक्षात ठेवायचा आहे. पण फक्त त्याच्यात जर विचारलं तर हे तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोर पहा अग्निवीर. अग्निवीर माहीत आहे तुम्हाला की इंडियन आर्मीमध्ये ते अग्निवीर ही नवीन पद्धत सुरू केलेली आहे किंवा जे अग्निवीर नेमणुका सुरू केलेल्या आहेत. तर त्या अग्निवीरांसाठी एक नवीन बाबा आता आरक्षण देण्यात आलेलं आहे, त्याच्याबद्दलची थोडक्यात इथे माहिती आपण घेणार आहोत. तर काय अग्निवीरांना 50% आरक्षण म्हटलं आहे. तर काय महत्त्वाचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने CAPF जे आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स त्याच्यामध्ये बघा मधील गट क पदावरील माजी अग्निवीरांसाठी 10% आरक्षण 50% वाढवलेलं आहे. लक्षात ठेवायचं आपण खूप महत्त्वाचं आहे की त्यांना आधी 10% आरक्षण होतं CAPF मध्ये, पण ते आता 10 वरून किती टक्के केलेलं आहे तर ते 50% केलेलं आहे. असं सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती टक्के केलेलं आहे, तर आपल्याला 50% माहीत असणं अपेक्षित आहे. किती वरून तर 10% 50% केलेलं आहे. कोणत्या तर CAPF हे सुद्धा महत्त्वाचं आहे बघा. CAPF ही तर BSF वगैरे आपल्याला देतील, पण आपण लक्षात ठेवा CAPF मध्ये किती तेवढं केलेलं आहे आणि ते BSF कॉन्स्टेबल पदासाठी तर 50% पर्यंत वाढवले आहे. सेंट्रल जे आर्म फोर्स आहेत त्याच्यात BSF सॉरी इथं आपण BSF म्हणलो, पण सर्व बघा CAPF मधील गट क पदावर माजी अग्निवीरांना आरक्षण 10% करून केलं आहे. 19 रोजी BSF कॉन्स्टेबल पदासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये आहेत त्यात आता अग्निवीरांना रिटायर्ड अग्निवीर जे असतील त्यांना 10%हून 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 50% डायरेक्ट अग्निवीरांचा समावेश करण्यात येणार आहे असा अहवाल आला आहे. तर असं विचारलं जाईल. त्यानंतर बघा अग्निपथ योजना किंवा अग्निवीरांची जी योजना आहे त्याच्याबद्दलचं थोडक्यात माहिती बघा. अग्निवीर काय तर कधी 22मध्ये उद्देश तरुण भरती लष्कराचे सरासरी वय कमी करण्यासाठी ही अग्निपथ योजना असेल, त्याच्यातून अग्निवीर भरले जातात. किती कालावधी किती वर्षासाठी असतो थोडक्यात माहिती 4 वर्षासाठी. वयोमर्यादा ते महत्त्वाचं लक्षात ठेवा 17.5 ते 21 वयोगट आहे आणि पात्रता 10वी किंवा 12वी पास असणं अपेक्षित आहे. आणि त्यांनाच आता सेंट्रल आर्म फोर्स सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जे आहेत त्याच्यामध्ये 10%हून 50% एवढं आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर समोर पहा इंडियन मिलिटरी बघा इंडियन मिलिटरी अकॅडमी जी आहे त्यातून पहिली महिला ठरलेल्या आहे सई जाधव महाराष्ट्रीयन नाव आहे त्याच्या म्हणून ते महत्त्वाचं आहे. तर प्रश्न आपल्याला असा विचारला जातो देहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून उत्तीर्ण होणारी पहिली महिला अधिकारी कोण ठरलेले आहे तर त्या सई जाधव ह्या ठरलेल्या आहेत. तर ते इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठं आहे तर ते सुद्धा डेहराडून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यातून पहिली महिला उत्तीर्ण कोण ठरलेल्या आहेत तर त्या सई जाधव ठरलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जे आपली टेरिटोरियल आर्मी आहे त्यांची लेफ्टनंट या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून उत्तीर्ण होणारी पहिली महिला सई जाधव खूप महत्त्वाचं नाव आहे. त्यानंतर पहा माउंट कांगटो जो आहे माउंट कांगटो ह्याच्याबद्दल माहिती थोडक्यात. भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडच्या गिर्यारोहक पथकाने अरुणाचल प्रदेशातील सर्वात उंच माउंट कांगटो जी यशस्वी पार केले. कोणी तर कुठे आहे बघा माउंट कांगटो अरुणाचल प्रदेश. भूगोलात सुद्धा अशावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांना भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडच्या गिर्यारोहक पथकाने अरुणाचल प्रदेशातील सर्वात उंच शिखर कुठलं असलेलं ते माउंट कांगटो यशस्वी पार केलं असं विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा आता ITBP जे आहे पॅरा फोर्सेस जे आहेत आपल्या भारताच्या त्यातलं जे एक प्रमुख पॅरा फोर्सेस जे आहे ते ITBPच्या 10 महिलांसाठी सीमा चौक्या उभारलेल्या आहेत. तर विचारलं जाईल की सर्वात पहिल्यांदा 10 महिलांसाठी सीमा चौक्या कोणत्या ह्यांनी उभारल्या आहेत तर आपल्याला इथं दिलं जाईल ITBP असेल, त्याच्यानंतर CISF असेल, त्याच्यानंतर BSF विचारलं जाईल. तर आपण लक्षात ठेवा की ITBPने हे काम केलेलं आहे किंवा हे विक्रम केलेला आहे. तर त्याच्याबद्दल काय बाबा भारत चीन दरम्यान 3,488 किमी जी बाउंड्री आहे रक्षण करण्यासाठी
विंडो तिबेट बॉर्डर पोलीस ITBP हिने या दुर्गम व बर्फाळ सीमेवर 10 केवळ महिलांच्या सीमा चौक्या स्थापन केलेल्या आहेत, म्हणून महत्त्वाचं ठरतं. स्थापन केलेला निर्णय घेतला संरक्षण क्षेत्रात महिलांचं सक्षमीकरणाचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचा आपल्याला दिसून येतं. तर लक्षात घ्या मित्रांनो, ITBP एवढंच लक्षात ठेवा, ITBPने 10 महिला चौक्या स्थापन केलेल्या आहेत. हे एवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यातून महिलांचं सक्षमीकरण वगैरे होणार आहे. ह्या गोष्टी इथे महत्त्वाच्या ठरतात. एवढं लक्षात ठेवा की ITBP किती कुठं आहे ती, भारत चीन बॉर्डर. त्याच्यानंतर विंडो तिबेट बॉर्डर पोलीस, त्याचा लॉंग फॉर्म एवढा महत्त्वाचा नाही, तो तुम्हाला येऊनच जाईल. तर ते लक्षात ठेवा. त्यांच्या 10 महिला चौक्या हे महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर बघा चाणक्य संरक्षण संवाद काय विचारलं जाईल, तर चाणक्य संरक्षण संवाद जो आहे 2025चा, त्याची थीम महत्त्वाची आहे बघा. परिवर्तनासाठी सुधारणा, मजबूत, सुरक्षित आणि विकसित भारत. ही लक्षात ठेवा, थीम महत्त्वाची आहे. चाणक्य संरक्षण संवाद 2025 थीम काय आहे, परिवर्तनासाठी सुधारणा, मजबूत, सुरक्षित आणि विकसित भारत. ही थीम तुम्ही ते महत्त्वाची लक्षात ठेवा. IMP बघा, कार्यक्रम तपशील काय आहे, कुठं झालेलं आहे, तर बघा ही ठिकाण तुम्ही मानेक शॉ सेंटर नवी दिल्लीमध्ये. आणि त्याच्यानंतर कालावधी महत्त्वाचा आहे, ही 27-28 नोव्हेंबर. आवृत्ती महत्त्वाची आहे बघा, IMP 3री आवृत्ती, आयोजक भारतीय लष्कर होतं. तर एवढं लक्षात ठेवा की चाणक्य संरक्षण संवाद 2025 कोठे, नवी दिल्ली. तर कालावधी कितवा, आवृत्ती कितवी, 3री. आणि त्याची थीम महत्त्वाची आहे, परिवर्तनासाठी सुधारणा, मजबूत, सुरक्षित आणि विकसित भारत. ही त्याची थीम असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, आता असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आलेले आहे, तर तुम्ही लडाख लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर गलवान खोऱ्यातील 15 जून 2020 मध्ये चीनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या 20 जवानांच्या स्मरणार्थ भारताने लडाखमध्ये जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक उद्घाटन केले. IMP बघा, जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक कोठे आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा लडाखमध्ये आहे. कधी कशाबद्दल कोणाच्या स्मरणार्थ केलेलं आहे, तर 20 जून रोजी बघा आपल्यावर हल्ला झाला होता चीनी सैन्यांचा, त्याच्यात 20 जवान शहीद झाले होते, त्यांच्या सन्मानार्थ हे उभारलेलं आहे. आणि ते भारत भूमी दर्शन उपक्रमांक हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. हे सुद्धा विचारलं जाईल की कोणता उपक्रमांतर्गत, तर भारत रणभूमी दर्शन हा उपक्रम आहे त्याच्या अंतर्गत. एवढंच लक्षात ठेवा. एका वाक्यात जर विचारलं जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक कोठे उभारलं गेलं आहे, तर ते लडाख. तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती. त्यानंतर INS ईशक, INS इंडियन नेव्हल शिप ईशक सर्वे जहाज आहे, नौदलात दाखल कधी झालेला आहे, तर ही तारीख लक्षात ठेवा. नेव्हल बेस कोची येथे आणि कितव्या वर्गातील हे 3रं जहाज असल्याचं आपल्याला दिसून येतं. एवढंच लक्षात ठेवायचं की INS ईशक सर्वेक्षण जहाज आणि बांधणी बघा ही सुद्धा कोलकाता इथंच केलेले आहे. दक्षिण नौदल कमांडमध्ये तैनात होणारे पहिले जहाज आहे. आणि ईशक म्हणजे संस्कृतमध्ये मार्गदर्शक म्हणून महत्त्वाचं ठरतं. ईशक, INS ईशक हे काय बाबा, काय त्याचं, तर संस्कृतमध्ये त्याला मार्गदर्शक असं म्हटलं जातं. कोणी तयार केलं काय एवढं महत्त्वाचं नसून सर्वे जहाज एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 2 छोट्याशा बातम्या आहेत. काय आहे ते बघा. तर बघा रेडिओ दिरांग काय आहे, भारतीय लष्करात अरुणाचल प्रदेशात पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे बघा, IMP. त्याच्यामुळं रेडिओ दिरांग काय आहे असं विचारलं जाईल, तर आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे, तर भारतीय लष्कराच्या अरुणाचल प्रदेशातील पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. आणि त्याची फ्रिक्वेन्सी एवढं महत्त्वाची नाही, उद्घाटन कधी एवढे ह्या तारखेला करण्यात आलेलं आहे. ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा DRDO रक्षा विद्यापीठ कधी, DRDOचं राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ कधी, 22 डिसेंबर 2025 रोजी संरक्षण व अंतर्गत सुरक्षा सहकार्यासाठी DRDOचं रक्षा विद्यापीठ कशासाठी आहे, तर एवढंच लक्षात ठेवा की कोणाचं आहे, तर रक्षा विद्यापीठ DRDOचं कधी, राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ संरक्षण व अंतर्गत सुरक्षे
सहकार्यासाठी करण्यात आलेलं आहे. हे इथं लक्षात तुम्ही ठेवायचं. हे IMP बघा, IMP खूप महत्त्वाचं आहे. रेडिओ दिरांग हे खूप महत्त्वाचं आहे. काय, भारतीय लष्कराच्या अरुणाचल प्रदेशातील पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. ते खूप महत्त्वाचं आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्याच्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवा. त्यानंतर स्क्वॉड सराव. क्वाड माहिती आहे तुम्हाला. क्वाड सराव, क्वाडमध्ये कोणते कोणते देश आहे असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्याच्यामुळे बघा क्वाड सराव. तर क्वाड फील्ड ट्रेनिंग सराव कोणाकोणात होतं? भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे आणि अमेरिका आहे. हे 4 देशांचा क्वाड. इंडो पॅसिफिक लॉजिस्टिक नेटवर्क अंतर्गत पहिला फील्ड ट्रेनिंग सराव आहे IMP बघा, पहिला आहे. त्याच्यामुळं खूप महत्त्वाचं ठरतं. ठिकाण कुठे? अँडरसन एअर फोर्स बेस गुआम येथे झालेला आहे. हे लक्षात ठेवा. अँडरसन एअर फोर्स बेस गुआम हे लक्षात ठेवा. त्यानंतर आणि क्वाड ह्याच्यामध्ये असंच विचारलं जाईल, क्वाड फील्ड ट्रेनिंग सरावात कुठल्या कुठल्या देशाने भाग घेतलेला आहे? तर भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे लक्षात ठेवायचं. इंडो पॅसिफिक लॉजिस्टिक नेटवर्क. आणि सौदी अरेबियाबद्दलचे काय न्यूज आहे? तर ही महत्त्वाची न्यूज आहे बघा. सौदी अरेबिया प्रमुख गैर नाटो मित्र हे अमेरिकेने घोषणा केली. अमेरिकेने अधिकृतपणे सौदी अरेबियाला प्रमुख गैर नाटो मित्र हा विशेष धोरणात्मक दर्जा दिलेला आहे. कुठल्या देशाला दिला आहे? तर नाटो तुम्हाला संघटना माहीत आहे, त्याच्याबद्दलचं डिटेल सर्व माहीत आहे. पण सौदी अरेबिया का महत्त्वाचा ठरतो? तर अमेरिकेने अधिकृतपणे सौदी अरेबियाला प्रमुख गैर नाटो मित्र हा विशेष धोरणात्मक हे दर्जा दिलेला आहे. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. तर चला, हे पहा, आपण पाहिलं सौदी अरेबिया आणि हे. त्याच्यानंतर समोरचं आहे अभय ब्रिगेड. लक्षात ठेवायचं, अभय ब्रिगेड आणि रेझांगला स्मृती ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या चालू घडामोडीमध्ये. तर अभय ब्रिगेड हे काय आहे? खूप महत्त्वाचं आहे बघा. बिहार पोलिसांनी 5 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला व मुलींचे रक्षण करण्यासाठी अभय ब्रिगेड स्थापन करण्यात आलेलं आहे. आपल्याला सरळ विचारलं जाईल की कोणत्या राज्याने अभय ब्रिगेड स्थापन केलेलं आहे? ते आपल्याला बिहार राज्य माहीत आहे. त्याच्यानंतर पुढे काय विचारलं जाईल की अभय ब्रिगेड कशासाठी स्थापन केलेलं आहे बिहार राज्याने? तर आपल्याला हे सांगायचं आहे की प्रत्येक जिल्ह्यात एक हे ते असणार आहे. तर त्यात विचारलं जाईल की महिला व मुलींचे रक्षण करण्यासाठी स्थापन केलेलं आहे. ह्या गोष्टी इथे आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा, ही गोष्ट IMP बघा, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. अभय ब्रिगेड बिहार, त्याच्यानंतर कशासाठी, त्याचा उद्देश काय आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी किती स्थापन केले जाणार आहे? तर 1. आणि रेझांगला स्मृती टपाल तिकीट, पोस्टाने एक तिकीट रेझांगला स्मृतीसाठी काढलेलं आहे. तर हे रेझांगला काय होतं बघा, 13व्या कुमायू रेजिमेंटच्या 1962च्या रेझांगलाच्या लढाईत अतुलनीय शौर्याच्या सन्मानार्थ 1962ला जे झालं होतं युद्ध, त्यात रेझांगलाच्या लढाईत अतुलनीय शौर्याच्या सन्मानार्थ नवी दिल्लीत विशेष स्मृती टपाल तिकीट अनावर करण्यात आलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा की रेझांगला स्मृती टपाल ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. जर प्रश्न आला तर आपण तो उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर पुढे पहा, भारताचे संरक्षण आत्मनिर्भरतेचे मार्ग. तर ह्यात काय काय आहे? तर थोडक्यात आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्यात की स्वदेशी निर्मिती काय काय? तेजस आहे, त्याच्यानंतर INS अर्नाळ आहे, DSC A120 आहे, हंसा. मी सुरुवातीला हे सर्व गोष्टी घेतल्यात बघा. हंसा 3 न्यू जनरेशन आहे, आत्मनिर्भर प्रतीक आहेत. आंतरराष्ट्रीय भागीदारी फ्रान्ससोबत वगैरे आपण बघितलं. नौदल समन्वयार्थ 2025 मध्ये एकूण नौदल सराव युद्धनौका जहाजे सेवेत आहेत. महिला शक्तीबद्दल बघा, हे IMA महिला पहिले अधिकारी, ITBS महिला चौक्या, आपण ह्या ज्या डिटेल माहिती पाहिल्या आहेत. आणि प्रिया शर्मा ह्या नावा इतिहास वगैरे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे आपण हे एक थोडक्यात माइंड मॅप कसा लक्षात ठेवायचा त्याबद्दल पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा, ब्रह्मशिरा सराव त्रिशूल अंतर्गत IMP बघा, खूप महत्त्वाचं आहे की ब्रह्मशिला सराव जो त्रिशूल अंतर्गत, त्रिशूल जे हे आहे त्याच्यात भारतीय लष्कराने
नोव्हेंबर 2025 मध्ये गुजरातच्या कच्छ आणि क्रीक सेक्टरमध्ये ब्रह्मशिरा सराव पार पडला. कुठे पार पडला असं विचारलं जाईल. भारतीय लष्कराचा ब्रह्मशिरा सराव कुठे पार पडला, तर आपल्याला कच्छ आणि क्रीक जी सर क्रीक आहे तिथे पार पडला, ब्रह्मशिरा सराव पार पडला. हा सराव व्यापक त्रिशूल त्रिसेवा दलाचा अभ्यासाचा भाग होता. IMP बघा, त्रिशूल त्रिसेवा दल जे आहे त्यांचा अभ्यासाचा भाग होता ब्रह्मशिरा सराव. कुठे पार पडला आहे तर ते आपल्याला माहीत आहे. सहभागी दले तिन्ही दले आहेत बघा, लष्कर आहे, नौदल आहे, वायुसेना आहे, तटरक्षक दल, त्याच्यानंतर ICGS आणि BSF यांनी भाग घेतलेला आपल्याला दिसून येतो. विशेषत्व काय, नागरी प्रशासनासहित अन्वयित भूसेवा सराव आहे हा, त्याच्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. पाकिस्तान सीमेलगत कच्छ व क्रीक संवेदनशील सेक्टरमध्ये सुद्धा हा सराव झालेला आहे. आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे का, तर एवढंच नाव लक्षात ठेवा, ब्रह्मशिरा सराव त्रिशूल अंतर्गत. त्रिशूल आपला जो आहे त्रिशूल त्रिसेवा अभ्यासाचा भाग असल्याचं आपल्याला दिसून येतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि कुठे पार पाडला हे आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा की कधी कधी आपल्याला डायरेक्ट युद्ध सराव विचारले जातात, तर त्याची नावं आपल्याला माहीत असणं अपेक्षित असतं. बघा, डेझर्ट सायक्लॉन 2 कोणाकोणामध्ये होतो. डेझर्ट सायक्लॉन हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि UAE यांच्या अंतर्गत होतो. तर 2025 मध्ये अबुधाबी इथे झाला, एवढं महत्त्वाचं नाही, फक्त नावं लक्षात ठेवा तुम्ही, जोड्या लावा. एकाच सरावाबद्दल आपल्याला विचारलं जातं. तर त्यानंतर आहे हरिमऊ शक्ती, भारत मलेशिया, हे लक्षात ठेवा. त्यानं अजेने वॉरियर हा भारत UKचा आहे. गरुड शक्ती भारत इंडोनेशियामध्ये होतो. सूर्यकिरण भारत नेपाळ, IMP आहे बघा, सूर्यकिरण जो युद्ध सराव आहे तो भारत नेपाळमध्ये आहे. मित्रशक्ती भारत श्रीलंका, बघा मित्रशक्ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा मलबार नौदल क्वाड, आपण पाहिलं की क्वाड जे 4 देश आहेत, भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होतो. तर ह्याची आवृत्ती किती होती वगैरे हे तुम्ही थोडक्यात एक चार्ट बनवा आणि त्याच्यानुसार लक्षात ठेवा. हे विचारलं जाण्याचे चान्सेस असतात संरक्षण घडामोडीमध्ये, त्याच्यामुळे हे आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघा मलबार नौदल सराव, आत्ताच आपण बोललो की मलबार कोणाकोणा दरम्यान होतो, ते क्वाड नेशन जे आहेत आणि हे सुद्धा देश महत्त्वाचे आहेत, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया, ते क्वाड सहभागी देश. त्याच्यानंतर ही आवृत्ती किती होती हे सुद्धा 29वी आवृत्ती. कोठे बघा, सुरुवात कधी झाली 1992 मध्ये. कोणी सुरुवातीला कोण होतं, भारत, अमेरिका. ठिकाण महत्त्वाचं आहे, गुआम जे आहे ते अमेरिकेतलं ठिकाण, उत्तर पॅसिफिकमध्ये घडलं. कालावधी, त्या कालावधीमध्ये हे महत्त्वाचं नाही, फक्त आवृत्ती, क्वाडचे सदस्य कितवी होते, त्यानंतर सुरुवात कधी झाली आणि भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले, तर INS सह्याद्री या युद्धनौकेने भारताचं प्रतिनिधित्व केलं. एवढ्या गोष्टी आपल्याला याबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा इतर महत्त्वाचे सराव, हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर ह्या महत्त्वाच्या सरावामध्ये हा सराव खूप महत्त्वाचा आहे बघा. एकथा भारत मालदीव यांचा संयुक्त सराव आहे, ठिकाण मालदीवमध्ये, 8वी आवृत्ती, एवढं लक्षात ठेवा. मरुज्वाला भारत लष्कर व हवाई दलाचा सराव आहे, ठिकाण राजस्थानमध्ये घेण्यात आलेलं आहे. एवढं मरुज्वाला तुम्ही लक्षात ठेवा. पूर्वी प्रचंड प्रहार त्रिसेवा सराव आहे. हा प्रचंड प्रहार ह्या सेवा आहेत अरुणाचल प्रदेशमध्ये. सागर कवच बद्दलची माहिती, भारतीय तटरक्षक दलाचा सागर सुरक्षा सराव आहे, महाराष्ट्र गोवा किनारपट्टी. एवढे सराव तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, हे विचारले जाण्याचे चान्सेस असल्यामुळे आपण इथे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा अग्नि 3 जे आपलं क्षेपणास्त्र आहे, मिसाईल आहे, त्याची चाचणी 6 फेब्रुवारी 2026 रोजी चांदीपूर ओडिसा, असं सुद्धा विचारलं जाईल. केव्हा घेण्यात आली, 6 फेब्रुवारी 2026 लक्षात ठेवा. कोठे ठिकाण विचारलं जाईल, चांदीपूर ओडिसामध्ये. त्या मीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आहे बघा, हे जे अग्नि 3 आहे ते इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचा पल्ला वगैरे 2 टप्प्यात, आणि विकास कोणी केला आहे, तर DRDO लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा अग्नि क्षेपणास्त्र मिसाईलबद्दल थोडक्यात माहिती लक्षात ठेवा. अग्नि 5 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. अग्नि 5000 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज आहे. अग्नि प्राईम
तर 1000 ते 2000 हे सुद्धा लक्षात ठेवा. अग्नी 1, अग्नी 2, अग्नी 3. कधी आता डायरेक्ट हे विचारलं जाईल अग्नी 3ची रेंज किती आहे, तर 3000 प्लस आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि अग्नी 5ची किती आहे, तर 5000 प्लस. आणि अग्नी 3 का, तर असे चर्चेत होतं का अग्नी 3ची चाचणी यशस्वी केलेली आहे आपण, त्याच्यामुळं अशावर आयोग विचार करतं आणि असे आपल्याला प्रश्न विचारत असतो. त्यानंतर बघा पिनाक रॉकेट. पिनाका आपण सुरुवातीला पाहिलंय की पहिले आंतरराष्ट्रीय निर्यात केलेलं आहे आपण, हे महत्त्वाचं आहे बघा. कुठल्या देशाला केलं आहे आणि ते कुठलं मिसाईल पहिलं आंतरराष्ट्रीय निर्यात केलं, तर ते पिनाका रॉकेट लक्षात ठेवा. त्याच्या पुढं ऐतिहासिक क्षण काय आहे बघा, की 19 जानेवारी 2026 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नागपूरमधून IMP हे सुद्धा आर्मेनिया पहिल्या गाइडेड पिनाका रॉकेट खेपेला हिरवा कंदील दाखवला. कुठल्या देशाला पहिल्यांदा आपण निर्यात केलेला आहे, तर ते लक्षात ठेवा आर्मेनिया हे देशाचं नाव लक्षात ठेवा. कुठून, नागपूरमधून. कोणी, तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. आणि आर्मेनिया पहिला आंतरराष्ट्रीय ग्राहक ठरलेला आहे कुठल्या रॉकेटचा, तर पिनाका या रॉकेटचा लक्षात ठेवायचं. आणि डायरेक्ट प्रश्न याच्यावरती आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा आता हे लक्षात ठेवा की मॅन पोर्टेबल अँटी ट्रॅक गायडन्स मिसाईल जे आहे ते आपण तयार केलेलं आहे. त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती बघा. मॅन पोर्टेबल अँटी ट्रॅक गायडन्स मिसाईल क्षेपणास्त्र टँक विरोधी, की हे वापरून आपण रणगाडे वगैरे उद्ध्वस्त करू शकतो. त्याची चाचणी कधी घेण्यात आलेली आहे, 11 जानेवारी 2026 अहिल्यानगर महाराष्ट्रात घेतलेले आहे. ते महत्त्वाची संस्था कोणती आहे, DRDO आहे. तिसऱ्या पिढीचे रणगाडा युद्ध क्षेपणास्त्र आहे. आणि दागा आणि विसरा फायर अँड फॉरगेट या तत्वावर हे कार्य करतं. हे क्षेपणास्त्र जवानांना शत्रूच्या रणगाड्याविरुद्ध अत्यंत प्रभावी ठरणार आहे. तर असं विचारलं जाईल की जवानांना शत्रूच्या रणगाड्याविरुद्ध अत्यंत प्रभावी ठरणारे संरक्षण देणारे कुठले आहेत, तर तुम्ही हे लक्षात ठेवा की मॅन पोर्टेबल अँटी ट्रॅक गायडेड मिसाईल लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे पहा, सूर्यास्त स्वदेशी रॉकेट लॉन्चर प्रणाली आहे. तिचं नाव लक्षात ठेवा की विचारलं जाईल स्वदेशी रॉकेट लॉन्चर प्रणाली कोणती आहे, सूर्यास्त्र. तुम्ही लक्षात ठेवायचं, सूर्यास्त्र लक्षात ठेवा. सूर्यास्त्र बघा, आपली जे महाभारतात वगैरे महत्त्वाचे अस्त्र असतात त्यातलं असं सूर्यास्त्र जे आहे ते स्वदेशी रॉकेट लॉन्चर प्रणाली आहे, ती एक सिस्टीम आहे, तर ती लक्षात ठेवा. त्याच्याबद्दलचा करार कोणामध्ये झालेला आहे, भारतीय सैन्य आणि ही NIBL लिमिटेड जी आहे पुणे स्थित खाजगी संरक्षण उत्पादक कंपनी यांच्यात करार झालेला आहे. तंत्रज्ञान बघा, इस्रायलच्या जे इल्बिट सिस्टीम जी आहे इस्रायलची त्याच्यासोबत सहकार्यातून हे विकसित करण्यात आलेलं आहे स्वदेशी रॉकेट लॉन्चर सूर्यास्त्र. ते लक्षात ठेवा. कोणासोबत करार केलेला आहे, इस्रायल इल्बिट सिस्टीम सोबतच्या सहकार्यातून विकसित. पल्ला किती आहे ते माहीत असणं अपेक्षित आहे, एवढं अपेक्षित आहे बघा की 150 ते 300. विशेषत्व काय बघा, हे भारताचे पहिले स्वदेशी युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर आहे. एकाच वेळी एकाच प्रणालीतून वेगवेगळ्या प्रकारचे रॉकेट टाकता येतात. तर हे लक्षात ठेवा, नाव आणि त्याचं वैशिष्ट्य आणि कोणाच्या सहकार्यातून, इल्बिट सिस्टीम जी कोणाची आहे, इस्रायलची. एवढ्या गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर ध्रुव न्यू जनरेशन हेलिकॉप्टर पहिले उड्डाण करण्यात आलेलं आहे. कुठलं बघा, ध्रुव न्यू जनरेशन हेलिकॉप्टर पहिले उड्डाण ऐतिहासिक 30 डिसेंबर 2025 रोजी बंगळुरूमध्ये ध्रुव न्यू जनरेशन हेलिकॉप्टरचे पहिले यशस्वी उड्डाण केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी उद्घाटन केले. डिझाईन कोणी केलं आहे महत्त्वाचं आहे बघा, की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जे आपले आहे त्यांनी डिझाईन केलं. वजन वगैरे एवढं महत्त्वाचं नाही, दुहेरी इंजिन. तर एवढं लक्षात ठेवा. असं विचारलं जाईल की 30 डिसेंबर 2025 रोजी बंगळुरूमध्ये राममोहन नायडू यांनी कुठल्या हेलिकॉप्टरचं उद्घाटन केलं, तर ते ध्रुव NG न्यू जनरेशन हेलिकॉप्टर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ते उत्पादन कोणी केलं आहे, तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनी केल्याचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. ह्या गोष्टी इथे आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा, दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन
हे महत्त्वाचं आहे. BSFचा ऐतिहासिक उपक्रम आहे. कुठल्याही विचारलं जाणार. ITBPचा मागाशी बघितलं आपण 10 चौक्या त्यांनी महिलांच्या केलेल्या आहेत. तर दुर्गा ड्रोन सीमा सुरक्षा दल BSFने आपल्या पहिल्या संपूर्ण महिला ड्रोन युनिटची घोषणा केलेली आहे. असाच प्रश्न आपल्याला विचारला जाईल की पहिल्या संपूर्ण महिला ड्रोन युनिटची घोषणा कोणी केली आहे, तर तुम्ही BSF लक्षात ठेवायचं आहे. त्याचं नाव काय आहे, तर दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन हे लक्षात ठेवा. या युनिटची दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन असे नाव देण्यात आलेले आहे. हा उपक्रम BSF अकादमी ग्वाल्हेर येथील स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअरमध्ये सुरू करण्यात आलेलं. कोठे सुरू करण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. महिला सशक्तीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक आहे. तर दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन तुम्ही लक्षात ठेवा, BSF लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याचं ठिकाण पण लक्षात ठेवा. भारतातील पहिले संपूर्ण महिला लष्करी ड्रोन युनिट एक ऐतिहासिक पाऊल, हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन BSF संपूर्ण महिलांचं आणि कोठे, तर ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे. हे एवढ्या गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर INS अंजनदीप आपण बघितलं होतं बघा. अंजनदीपचा डॉल्फिन हंटर असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. ASW शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकल्पांतर्गत 34 जहाज आहे. कोणी तयार केलं हे माहीत आहे आपल्याला. कार्य काय, उथळ पाण्यात लपलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोधून मागोवा घेणे आणि नष्ट करणे डॉल्फिन हंटर म्हणून ओळखले जाणार आहे. असं विचारलं जाईल, डॉल्फिन हंटर म्हणून कोण ओळखलं जातं, तर INS अंजनदीप तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कशाबद्दल, तर ते अंजनदीप कारवार कर्नाटकातून त्याचं बेटावरून त्याला नाव अंजनदीप देण्यात आलेलं आहे. एवढं डॉल्फिन हंटर म्हणून कोण ओळखलं जातं किंवा अंजनदीप कुठल्या नावाने ओळखलं जातं, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की डॉल्फिन हंटर का म्हटलं जातं, तर त्याला उथळ पाण्यात लपलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोध करून त्या नष्ट करणे हे त्याची ते कॅपॅसिटी आहे, म्हणून त्याला ह्या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर पुढे पहा, ICGS समुद्र प्रताप पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज आहे बघा. कुठलं, तर हे लक्षात ठेवा. ICGS समुद्र प्रताप हे जे जहाज आहे इंडियन कोस्टल गार्डचं, तर त्याच्याबद्दलची माहिती आहे. ऐतिहासिक जलावरण लोकार्पण कधी करण्यात आलं, गोवा येथून. भारताचे पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रक जहाज आहे, तर कुठलं ते, तर ICGS समुद्र प्रताप हे लक्षात ठेवायचं. विक्रम तटरक्षक दलाच्या ताफ्यात सर्वात मोठे जहाज कुठलं विचारलं, तर ते सुद्धा हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. तर पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज ICGS समुद्र प्रताप तुम्ही लक्षात ठेवा. समुद्र प्रताप हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, पोर्टल डिसॅलिनेशन सिस्टीम, पोर्टल डिसलिनेशन सिस्टीम DRDOने सुरू केलेली आहे. ती कुठे केली, काय त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघ. पोर्टेबल डिसलिनेशन सिस्टीम जे आहे त्याच्याबद्दल उद्देश दुर्गम भागात तैनात जवानांसाठी खारे पाणी पिण्यायोग्य करणे. बघा IMP बघा, दुर्गम भागात जे आपले जवान असतात, पोर्टेबल डिसलिनेशन सिस्टीम कोणी विकसित केली, तर ती DRDO लक्षात ठेवा. त्यांचा उद्देश काय आहे, तर दुर्गम भागात तैनात जवानांसाठी खरे पिण्यायोग्य करणे. विकास DRDOच्या जोधपूर डिफेन्स लॅबोरेटरीत करण्यात आलेला आहे. तंत्रज्ञान कुठलं आहे, IMP बघ. रिव्हर्स ऑस्मोसिस RO हे तंत्रज्ञान आहे आणि मेम्ब्रेन्स टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याचं आपल्याला दिसून येतं. उपयोजना काय आहे, किनारी प्रदेशात डोंगराळ भागात तैनात सैनिकांसाठी विशेष करण्यात सैनिकांसाठी विशेष उपयुक्त पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करणे. तर हे एवढं लक्षात ठेवा. पोर्टेबल डिसलिनेशन सिस्टीम कोणी डेव्हलप केली, DRDO. कशासाठी केली हे. त्याच्यानंतर त्या तंत्रज्ञान काय आहे, रिव्हर्स ऑस्मोसिस आणि मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचा उपाययोजना उद्देश तुम्ही लक्षात ठेवा. आता लाईट वेटचे जे आपला तेजस आहे, पहिल्या उड्डाणाला 25 वर्ष झाली. तर आपण माहिती आहे की पहिलं उड्डाण बघा कधी करण्यात आलं होतं, तर 4 जानेवारी 2001 मध्ये हे करण्यात आलं होतं. त्याला 25 वर्ष झाले. असाच प्रश्न विचारलेला जाईल, पहिल्या उड्डाणाच्या कुठल्या, तर तेजस तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की LCA तेजस लाईट वेट क्राफ्ट आहे ते आपलं. लढाऊ विमानाच्या पहिल्या ऐतिहासिक उड्डाणाला रोब महोत्सव म्हणजेच 25 वर्ष झालेले आहेत, हे एवढं महत्त्वाचं आहे. त्यानंतर हाल या विमानतळा बेंगळुरूहून हे पहिले उड्डाण केले होते, एवढं महत्त्वाचं नाही. फक्त 25 वर्ष कोणाला आणि ते कधी करण्यात आलं होतं हे तुम्ही लक्षात ठेवा.
आणि नामस्मरण ह्याचं कोणी केलेलं आहे तर तेव्हाचे भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याला तेजस हे नाव दिल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा चीनची फुजियाना संपूर्ण स्वदेशी विमान वाहतूक नौका आहे. विचारलं जातं बघा, फुजियाना आपल्याला जपानची वाटू शकते पण ती चीनची आहे. त्याच्याबद्दलची माहिती की ही दाखल कधी करण्यात आली, क्रम वगैरे आणि विशेष पूर्णपणे चीनमध्ये डिझाईन केलेली पहिलीच नौका आहे. तिचं नाव विचारलं जाईल. याआधी ही नौका स्वेत डिझाईनवर आधारित होती. एवढं लक्षात ठेवा. फुजियाना चीनची पूर्णपणे स्वदेशी विमान वाहू नौका एवढंच विचारलं जाईल आणि ते लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन छत्र बघा, ऑपरेशन छत्र बद्दल जर विचारलं तर कशासाठी आहे? किशतवाडामध्ये दहशतवादाविरुद्ध कारवाई आहे बघा. हे असं विचारलं जाईल की ऑपरेशन छत्र कशाबद्दल आहे तर आपण लिहायचं आहे किशतवाडामध्ये दहशतवादाविरुद्ध कारवाई आहे. मोहिमेचा तपशील. किशतवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाने ऑपरेशन छत्र ही दहशतवादाविरुद्ध मोहीम राबवली. शत्रू भागात 5 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेली कारवाई देशातील संवेदनशील पहाडी करणे मोहीम ठरलेली आहे. एवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर संबंधित इतर घडामोडीमध्ये काही गोष्टी आहेत बघा. मध्य प्रदेश स्वतःला नक्षलमुक्त राज्य घोषित केलेलं आहे. कोणत्या राज्याने असं विचारलं तर मध्य प्रदेश सांगा की स्वतःला नक्षलमुक्त म्हणून कोणत्या राज्याने स्वतःला घोषित केलं आहे तर ते. ऑपरेशन संभव नक्षलवादाविरुद्ध कोणी राबवलं आहे तर ते आंध्र प्रदेश सरकारल्या. आणि ऑपरेशन पवन कधी? श्रीलंका 38 वर्षापूर्वी स्मरणार्थ हे ऑपरेशन पवन राबवण्यात आलेलं आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. मध्य प्रदेश स्वतःला नक्षल मुक्त राज्य घोषित करणारं राज्य ठरलेलं आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन संभव नक्षलवादाविरुद्ध कोण राबवत आहे तर आंध्र प्रदेश सरकार राबवत आहे. आणि हे ऑपरेशन छत्र कशाबद्दलचं आहे तर ते तुम्ही तिथे लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन स्वदेश महत्त्वाचं आहे बघा की ऑपरेशन स्वदेश जे इराणमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी. इराणमध्ये आता आपल्याला माहिती आहे इराणमध्ये एवढं युद्ध वगैरे सुरू होतं त्यासाठी भारताने इराणमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन स्वदेश राबवलं होतं. तर सरळ विचारलं जाईल की ऑपरेशन स्वदेश कशासाठी राबवलं होतं तर ते इराणमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी. त्याबद्दलचं थोडक्यात तपशीलवार काय आहे? इराणमध्ये वाढलेला तणाव आणि युद्धाची शक्यता लक्षात घेऊन भारत सरकारने ऑपरेशन स्वदेश राबवून तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑपरेशन स्वदेश. त्याच्यानंतर आपल्याला ही प्रमुख ऑपरेशन लक्षात. ऑपरेशन सिंधू कधी राबवलं होतं? इराण इस्रायल संघर्षामधून बाहेर पडण्यासाठी वापरलं. ऑपरेशन अजय इस्रायल हमास युद्धाच्या वेळेस वापरलं होतं. ऑपरेशन कावेरी सुदान या द्वियुद्धासाठी. ऑपरेशन गंगा रशिया लक्षात ठेवा. ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी. ही ऑपरेशन महत्त्वाची आहेत आणि ती विचारली जातात बघा. जोड्या लावाय विचारल्या जातील किंवा एका ऑपरेशनचं नाव दिलं जाईल आणि भारतीयांनी कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी राबवलं जाईल असं विचारलं जाईल. ते लक्षात ठेवा. आणि आता लेटेस्ट आहे बघा की ऑपरेशन स्वदेश इराणमधून भारतीयांना बाहेर पडण्यासाठी आपण राबवलेलं आहे. त्यानंतर बघा प्रहार धोरण. भारताचे पहिले राष्ट्रीय दहशतवादाविरोधी धोरण असं विचारलं जाईल की भारताचे पहिले दहशतवादाविरुद्ध धोरण कोणते आहे तर प्रहार धोरण. तुम्ही लक्षात ठेवा. त्याची घोषणा कधी झालेली आहे तर 23 फेब्रुवारी 2026 रोजी त्याची घोषणा करण्यात आलेली. अंमलबजावणी कोण? NIA आणि ATS सोबत समन्वय राज्याचे ATS आणि NIA हे दोघं मिळून ते राबवणार आहेत. आणि उद्दिष्ट जल जमीन आकाश तिन्ही आघाड्यावर दहशतवाद रोखणे यासाठी भारताने प्रहार धोरण कशासंबंधी आहे असं विचारलं जाईल तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे की भारताचे पहिले राष्ट्रीय दहशतवादाविरुद्धचं धोरण कुठलं धोरण आहे तर ते प्रहार धोरण असल्याचं दिसून येतं. आता या प्रहारमधले जे शब्द आहे एखादा शब्द घेऊन आपल्याला विचारलं जाईल की प्रहार 7 स्तंभ आहेत त्यातलं तर P म्हणजे काय? प्रिव्हेन्शन आहे. R रिस्पॉन्स आहे. त्याच्यानंतर H ह्युमन राईट आहे. ह्या एखाद्या शब्दाचा अर्थ विचारला जाईल तर आपलं हे पाठ असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बघा CRPFचा 87वा स्थापना दिन साजरा करण्यात आलेला आहे. महत्त्वाचं का ठरतं हे तर बघा 87 आतापर्यंत 87 झालं पण प्रत्येक वर आयोग प्रश्न विचारत होतं का तर नाही. पण हे महत्त्वाचं काय आहे तर हे बघा हे महत्त्वाचं ठरतं
की 21 फेब्रुवारी 2026 रोजी गुवाहाटी आसाम येथे ईशान्य भारतात प्रथम आयोजित करण्यात आलं होतं. ईशान्य भारतात प्रथम आयोजित करण्यात आलं होतं म्हणून हा महत्त्वाचा ठरतो. आणि ते बी कोणत्या शहरामध्ये, तर गुवाहाटी या शहरामध्ये. आणि कोणत्या राज्यामध्ये, तर आसाम या राज्यामध्ये. हे असं विचारलं जाऊ. 97वा स्थापना दिवस CRPFचा कोठे सोहळा पार पडला, तर ते गुवाहाटी आसाम आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि 87 हा आकडा पण लक्षात ठेवायचा आहे. स्थापना वगैरे बघा की CRPFची स्थापना कधी, 27 जुलै 1939 मध्ये. काय म्हणून झाली ती, क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून झाली होती. त्याच्यानंतर त्याचं नाव बदलून काय केलेलं आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स कधीतरी 1949 मध्ये करण्यात आलेलं आहे. तर ह्याची चर्चा असल्यामुळे ब्रीदवाक्य सुद्धा विचारलं जाऊ. सेवा आणि निष्ठा हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. भारताचे सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस आहे हे सुद्धा मग लक्षात ठेवायचं. CRPFचा 87वा स्थापना दिवस लक्षात ठेवा. त्यानंतर सिमरन बाला नाव लक्षात ठेवायचं. खूप खूप महत्त्वाचं नाव आहे सिमरन बाला, की CRPFच्या पहिल्या महिला कमांडर ठरलेल्या आहेत. ऐतिहासिक कामगिरी. CRPFच्या असिस्टंट कमांडर सिमरन बाला यांनी 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलन CRPFच्या पुरुष तुकडीचे नेतृत्व केलं आहे. असा प्रश्न विचारला जाईल की CRPFच्या पुरुष तुकडीचे कोणी नेतृत्व केलं, तर ते सिमरन बाला. ह्या ज्या सिमरन बाला आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. मूळ वगैरे ते एवढं महत्त्वाचं नाही आहे. फक्त 26 जानेवारी 2026 रोजी CRPFच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व कोणी केले असं विचारलं जाईल. त्या कितव्या महिला ठरल्या आहेत, तर पहिल्या ठरल्या आहेत. तर ह्यांचं नाव आपण लक्षात ठेवा, सिमरन बाला. खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्ट प्रश्न असा ह्याच्यावरती विचारला जाईल. त्याच्यानंतर बघा कॅप्टन हंसजा शर्मा यांच्याबद्दल सुद्धा महत्त्वाची न्यूज आहे की रुद्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. तर असं विचारलं जाईल, रुद्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत, तर हंसजा शर्मा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ऐतिहासिक कामगिरी काय आहे त्यांचे, भारतीय लष्कराच्या कॅप्टन हंसजा शर्मा रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पात्र ठरलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. त्यानंतर काय 2026चा आर्मी डे परेडमध्ये 291 आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे नेतृत्व सुद्धा त्यांनी केलेलं आहे. पुरस्कार बघा त्यांना हे मिळालेलं आहे की सिल्वर चित्ता ट्रॉफी त्यांना मिळालेली आहे. तर नाव लक्षात ठेवा, हंसजा शर्मा, रुद्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या महिला. हे IMP आहे. त्यानंतर बबिता शॉन शौर्य पुरस्कार बघा. BSFच्या वीर ट्रॅकर शॉनचा सन्मान. सीमा सुरक्षा दलाच्या BSFच्या बबिता शूर ट्रॅकर शॉनला तिच्या अतुलनीय शौर्य ह्याच्याबद्दल पुरस्कार मिळालेला आहे. तर एवढंच लक्षात ठेवा. सरदार वल्लभभाई पटेल RRU नॅशनल K9 ब्रेव्हरी अवॉर्ड 2025 सन्मान करण्यात आलेले आहेत. सीमेवर गुप्त शोध मोहिमेसाठी बबिताने उल्लेखनीय कामगिरी केली. बबिता एवढं तुम्ही नाव लक्षात ठेवा. शौर्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्या कोणत्या दलाच्या आहेत, तर BSFच्या आहेत. एवढंच लक्षात ठेवा. आणि त्या पुरस्काराचं नाव सरदार वल्लभभाई पटेल RRU नॅशनल K9 ब्रेव्हरी अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे, तर त्या बबिता यांना मिळालेला आहे. त्यानंतर बबिता यांना मिळालेला आहे. BSFच्या शूर ट्रॅकर श्वानला तिच्या अतुलनीय बघा त्या श्वान असल्याचं आपल्याला दिसून येतं. बबिता लक्षात ठेवा. बबिताबद्दलची माहिती तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल आणि त्यांच्या अवॉर्डची सुद्धा माहिती आणि BSFच्या त्या ट्रॅकर असल्याचं आपल्याला दिसून येतं. नेव्ही शौर्य म्युझियम हे पहिली घटना असल्यामुळे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. बघा नेव्ही शौर्य म्युझियम कुठं स्थापन करण्यात आलेलं आहे, तर ते ठिकाण लक्षात ठेवा, लखनौ उत्तर प्रदेश. क्षेत्रफळ वगैरे एवढं महत्त्वाचं नाही. विशेषतः उत्तर भारतातील पहिले नौदल संग्रहालय आहे. हे IMP आहे बघा की उत्तर भारतातील पहिलं नौदल संग्रहालय कुठे आहे, नेव्ही शौर्य म्युझियम, तर ते लखनौमध्ये आहे. एवढंच लक्षात ठेवायचं की आणि तिथं INS गोमती निवृत्ती विद्वान संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहे. हे इथे लक्षात ठेवा. वर्ल्ड डिफेन्स शो 2026 कुठे झाला होता, तर रियाद. हे लक्षात ठेवा की वर्ल्ड डिफेन्स शो 2026 तर ते रियाद तुम्ही लक्षात ठेवायचं. रियाद सौदी अरेबियाचं आहे. आयोजक जनरल अथॉरिटी फॉर मिलिटरी इंडस्ट्री. थीम संरक्षण एकात्मतेचे भविष्य. हे महत्त्वाचं आहे. भारताचा सहभाग महत्त्वाचा आहे की
पहिल्यांदा भारताने स्वतंत्र इंडिया पेव्हिलियन उभारण्यात आलं होतं. कुठं? वर्ल्ड डिफेन्स शोमध्ये पहिल्यांदाच भारताने स्वतःच स्वतंत्र इंडियन पेव्हिलियन उभारण्यात आलं होतं. त्यामुळे आणि प्रदर्शन दर 2 वर्षांनी होतं. आयोग आपल्याला 1 वर्षाने वगैरे देईल, तर हे आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, पर्वतीय युद्ध कौशल्य स्पर्धा, इंटरनॅशनल माउंटेनियरिंग आर्मी चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन अँड चॅलेंज, हे लक्षात ठेवा. इंटरनॅशनल माउंटेनियरिंग आर्मी चॅम्पियनशिप अँड चॅलेंजेस आयोजक आहे, महत्त्वाचं आहे. भारतीय लष्कराने त्रिशक्ती कॉप्स यांनी हे आयोजन केलं होतं. ठिकाण हे आहे, कालावधी आहे, पण उद्देश पर्वतीय युद्ध कौशल्य व शारीरिक क्षमता तपासणे आणि मित्र राष्ट्रासोबत संबंध वाढवणे IMP ह्यासाठी हे केलं होतं. कोणी? भारताने, भारतीय लष्कराने त्रिशक्ती कॉप्सने हे आयोजन केलं होतं. कशाचं? तर बघा, इंटरनॅशनल माउंटेनियरिंग आर्मी कॉम्पिटिशन अँड चॅलेंज. कधी? कालावधी आहे तो 23 फेब्रुवारी 2026. कुठं? पूर्व हिमालय, पश्चिम बंगाल व सिक्कीममध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. भारतात असं आयोजित केलेलं आहे. कशासाठी केलं आहे ते सुद्धा आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. INS सुदर्शनी, INS सुदर्शनी लोकायन 2026 जे आहे जागतिक मोहिमेवर पाठवण्यात आलेला आहे. तर असं विचारलं, लोकायन 26 जागतिक मोहिमेवर कोणाला पाठवण्यात आले आहे? तर INS सुदर्शनी लक्षात ठेवा. बघा, 20 जानेवारी 2026 कोची नवल बेसवरून लोकायन 2026 या 10 महिन्याच्या जागतिक मोहिमेवर रवाना. त्याच्यानंतर व्याप्ती वगैरे तुम्ही हे एवढं लक्षात ठेवायचं नाही. जहाज परिचय वगैरे महत्त्वाचं नाही, फक्त INS सुदर्शनी लक्षात ठेवा आणि ते लोकायन 26 या 10 महिन्याच्या जागतिक मोहिमेवर रवाना, एवढंच लक्षात ठेवा. कोठून? तर कोची येथून. एवढ्या 3-4 फॅक्ट ह्याच्याबद्दल लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर 78वा, आता आपण कितवा? 87वा CRPFचा पाहिला होता. तर 78वा भारतीय लष्कर दिन परेड कुठं करण्यात आला आहे? तर जयपूर येथे करण्यात आलेलं आहे. 15 जानेवारी 2026 रोजी. ठिकाण जयपूर. विशेष प्रथम लष्करी छावणीच्या बाहेर आयोजन म्हणून महत्त्वाचं आहे. IMP आहे बघा, प्रथमच लष्करी छावणीच्या बाहेर त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रथमच भैरव बटालियनच्या तुकड्याचा सहभाग सुद्धा यात घेण्यात आलेला आहे. भैरव बटालियन. नेपाळ लष्कराच्या बँडने देखील परेडमध्ये सहभाग नोंदवल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, गुवाहाटी एअर शो, इंडियन एअरफोर्सचा 93वा वर्धापन दिन. कुठं? ते सुद्धा महत्त्वाचं ठरतं. मगाशी आपणच गुवाहाटीबद्दल पाहिलं, CRPF बद्दलचं. तर ह्या 93वा वर्धापन दिन इंडियन एअरफोर्सचा, भारतीय वायुसेनेचा 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे लचित बोरफुकन जे आहे तिथले प्रसिद्ध योद्धे, तिथला त्यांच्या नावाने जो घाट आहे लचित घाट, ब्रह्मपुत्रा नदीवर भव्य हवाई कसरती प्रदर्शन केले. गुवाहाटीत वायुसेनेला प्रथमच एअर शो आयोजित करण्यात आला होता. हे सुद्धा म्हणून महत्त्वाचं ठरतं. 93वा प्रथम गुवाहाटीत आयोजित करण्यात आला होता म्हणून महत्त्वाचं ठरतं. त्याच्याबद्दलचं इंडियन एअरफोर्स दिवस संकल्पना काय आहे? तर इनफॅलिबल, इम्प्रिव्हियन्स आणि इम्प्रिसाइज, म्हणजे अचूक, अभेद आणि नेमके, हे त्याचं संकल्पना आहे बाबा त्या 2025ची. तर हे लक्षात ठेवा. 93वा गुवाहाटी आणि प्रथमच कुठं? गुवाहाटीत प्रथमच वायुसेनेचा एअर शो आयोजित करण्यात आला होता. या गोष्टी इथं आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर नाशिकच्या एअर शो, सूर्यकिरण एरोबॅटिक स्टीमचा जो एअर शो प्रथमच नाशिकमध्ये घडलेला आहे, हे एक लक्षात ठेवायचं. कुठं? गंगापूर धरणा परिसरात. हे महत्त्वाचं आहे, नाशिक येथील. असं विचारलं जाईल, सूर्यकिरण एरोबॅटिक स्टीमचा एअर शो कुठे घेण्यात आला? तर आपल्या महाराष्ट्रात असल्यामुळे ते नाशिक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ह्याचा परिचय काय आहे? याची स्थापना 1996ला. ब्रीदवाक्य सदैव सर्वोत्तम, हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. याच्या 52व्या क्वाड्रंटचा भाग आहे तो, एवढं लक्षात ठेवा. सूर्यकिरण एरोबॅटिक स्टीमचा कुठं झाला? तर ते नाशिक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 2026 एवढंच लक्षात ठेवा. हेनी हवाई तळाबद्दलची माहिती काय आहे बघा. IMP आहे की विचारलं जाईल की ताजिकिस्तानमध्ये आहे एनी हवाई तळ. ताजिकिस्तानमध्ये का? भारताने बांधलेले व देखभाल केलेले एकमेव प्रदेशातील तळावरून 2006 मध्ये शांततेत माघार हा तळ
2002 पासून भारताच्या ताब्यात होता. तर ताजिकिस्तानमधला जो एक स्थळ आहे बघा, भारताने बांधलेलं व देखभाल केलेलं एकमेव परदेशी तळ आहे, हवाई तळ. इथं आर्मीचा बेस होता, तिथून भारताने यशस्वीपणे माघार घेतलेले आहे, त्याच्यामुळं ते चर्चेत होतं. तर लक्षात ठेवा, विचारलं तर एनी हवाई तळ कुठे आहे? ताजिकिस्तानमध्ये. CIFS जे आहे बंदर सुरक्षा नियामक, एक नियम बनवला आहे की आता बंदरं जी आहेत आपली बघा, देशात केंद्र सरकारने देशातील बंदरासाठी सुरक्षा नियामक म्हणून CIFC सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स जे आहे की केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची नियुक्ती केलेली आहे. असं विचारलं जाईल की बंदराच्या सुरक्षेसाठी कोणाची नियुक्ती केली आहे, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं CISF लक्षात ठेवायचं आहे. एवढंच इथे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे बघा, नेटवर्किंग अँड डेटा सेंट्रिसिटीचे वर्ष 2026 असं विचारलं जाईल की नेटवर्किंग अँड डेटा सेंट्रिसिटीचं वर्ष कोणतं आहे, तर ते 2026 लक्षात ठेवा. भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र त्रिवेदी यांनी 2023 म्हणलो पण 2026 लक्षात ठेवायचं आहे बघा की 2026 वर्ष नेटवर्किंग अँड डेटा सेंट्रिसिटीचे वर्ष म्हणून पाळले जाईल असे जाहीर केले. कोणी जाहीर केले विचारलं जाईल, संरक्षण मंत्र्याचं नाव दिलं जाईल. तरी पण आपण लक्षात ठेवायचं की भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ते जाहीर केल्याचं आहे. जाहीर केलं. युद्धाच्या बदल्यात स्वरूप, माहिती व संपर्क जाळे अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपक्रमात लष्कराचे निर्णय घेण्यास क्षमता जलद अचूक करण्याचा प्रयत्न केला जाईल, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एवढंच लक्षात ठेवा. नेटवर्क आणि डेटा सेंट्रिसिटी वर्ष कोणतं आहे, तर 2026. कोणी घोषित केलं आहे, तर उपेंद्र द्विवेदी जनरल यांनी. आणि त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर त्रिदल माजी सैनिक बघा, त्रिदल माजी सैनिक दिन संचलन मुंबई शहरात आयोजित केलं होतं. त्या बघा इथे ही लाईन खूप महत्त्वाची आहे. शहरी पातळीवर माजी सैनिक दिन संचलन आयोजित करणारे भारतातील एकमेव शहर म्हणजे मुंबई, असं विचारलं जाईल. तर आपण मुंबई लक्षात ठेवायचं आहे. आवृत्ती किती होती? 5वी आवृत्ती होती. आणि त्याच्याबद्दल स्मरण कशाबद्दलचं आहे, तर ते बघा, फील्ड मार्शल KM करेप्पा यांच्या सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. एवढं लक्षात ठेवा. पण फक्त मुंबई लक्षात ठेवा. आणि शहर पातळीवर माजी सैनिक दिन संचलन आयोजित करणारे भारतातील एकमेव शहर कोणतं ठरलं आहे, तर ते मुंबई, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मिनिटमॅन 3 ह्याबद्दलची माहिती बघा. मिनिटमॅन 3 अमेरिकेने 5 नोव्हेंबर 2025 कॅलिफोर्नियातून मिनिटमॅन 3 या आंतरखंडीय बॅलिस्टिक शस्त्रपणाची यशस्वी चाचणी केली. एवढंच विचारलं जाईल. मिनिटमॅन 3 हे कोणत्या देशाचं आहे, तर ते आपल्याला अमेरिकेचं लक्षात ठेवायचं आहे. फ्रान्सच्या लष्करी निर्णय. फ्रान्सने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे बघा, IMP. ह्याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित असू शकतं. फ्रान्सने 10 महिन्याची ऐच्छिक सैन्य सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे की कंपल्सरी म्हणण्यापेक्षा ऐच्छिक 10 महिन्याची सैन्य सेवा, की बाबा देशातील प्रत्येक नागरिकांनी ऐच्छिक सैन्याची सेवा करावी, असा कुठल्या देशाने निर्णय घेतला आहे, तर तो फ्रान्स आहे. 10 महिन्याची करण्याचा निर्णय घेतला आहे. UK तरुणासाठी पगारी गॅप इयर सैन्य सेवेची संधी जाहीर केलेली. UKनी सुद्धा लक्षात ठेवा. फ्रान्सनी ऐच्छिक सैन्य सेवा 10 महिन्याची, UKनी काय केलेलं आहे, तर सोबतच गॅप इयर पगारी गॅप इयर सैन्य सेवेची संधी जाहीर केलेली आहे. गॅप इयर कोणी केलेलं आहे? UK लक्षात ठेवा. आणि ऐच्छिक सैन्य सेवा 10 महिन्याची, तर फ्रान्स लक्षात ठेवा. पॅट्रिएट हवाई संरक्षण यंत्रणा नोव्हेंबर 2025 जर्मनीने युक्रेन खूप चर्चेत होतं, त्याच्यामुळं ते महत्त्वाचं आहे. पॅट्रिएट यंत्रणा दिली आहे. मुळाची अमेरिकेची आहे. कोणी दिली, तर जर्मनीने. कोणाला? युक्रेनला. कारण युक्रेन रशिया युद्धाबद्दलची माहिती चर्चेत असल्यामुळे. युनो युद्धाभ्यास. भारत लष्कराने 5 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली ते एनो योद्धा वार्षिक आयडिया आणि इनोव्हेशन स्पर्धा आयोजित केली होती. कोणी केली, तर एवढंच विचारलं जाईल. युनो योद्धा 2025 नवी दिल्ली येथे आयोजित केली होती. कोणी, तर भारतीय लष्कराने. एवढं विचारलं जाईल. तर लक्षात ठेवा. मिनिटमॅन 3 कोणाचा आहे? पॅट्रिएट हवाई संरक्षण यंत्रणा कोणाला विकली. आणि त्याच्यानंतर फ्रान्सचा लष्करी निर्णय काय आहे, तो महत्त्वाचा आहे. आणि युनो योद्धा 2025 बद्दलची माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर खोल समुद्रातील मासेमारी नौका बघा. ही कुठलं पंतप्रधान
बघा पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आहे, त्याच्याच त्या योजनेतून ही योजना काय खोल समुद्रातील मासेमारी नौका उद्घाटन कधी झालेलं आहे हे लक्षात ठेवा, त्यानंतर कोणी केलेलं आहे ते लक्षात ठेवा आणि आर्थिक मदत महाराष्ट्र शासन त्यांना देणार आहे, एवढंच लक्षात ठेवायचं की ही योजना महत्त्वाची. बघा पंतप्रधान मत्स्य संपदा योजना IMP आहे, त्याच्यातून हे लक्षात ठेवता येईल. त्यानंतर महत्त्वाचे वन लाईनर काय घोषणा आपण पाहणार आहोत. काय काय बघा, नक्षलमुक्त राज्य कोणी घोषित केलेलं आहे तर मध्य प्रदेश. आणि त्यानंतर ऑपरेशन पवन कधी राबवलं ते चर्चेत असल्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑपरेशन संभव कोणत्या राज्याचं आहे नक्षलवादासाठी तर ते आपल्याला लक्षात सांगता आलं पाहिजे, आंध्र प्रदेश. सायबर जागो कार्यक्रम कोणाचा आहे तर पंजाब पोलिसांचा आहे. त्याच्यानंतर बघा VRETA-TV कोणी तयार केले आहे तर प्रवेग डायनामिक्स प्रायव्हेट लिमिटेड, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हे लक्षात ठेवा. आणि युकेत युवांसाठी कोणती संधी तर पगारी गॅप लष्करी सेवा. आणि इथंच मी तुम्हाला सांगितलं फ्रान्स 10 महिन्याची ऐच्छिक लष्करी सेवा घोषित केलेला आहे, ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा मुख्य निष्कर्ष वगैरे काय नाही. हा प्रज्ञा AI आधारित सॅटेलाइट इमेजिंग हे एवढंच विचारलं जातं. AI आधारित सॅटेलाइट इमेजिंग प्रणाली कोणती आहे तर ती प्रज्ञा कोणी विकसित केली DRDO, लक्षात ठेवा. तारीख एवढं. कार्य काय आहे रिअल टाईम व्हिज्युअल इंटेलिजन्स व निर्णय, हे महत्त्वाचं आहे. तर AI आधारित सॅटेलाइट इमेज प्रणाली कोणती आहे असं विचारलं गेलं तर आपल्याला ते प्रज्ञा सांगता आलं पाहिजे. त्यानंतर बघा डिफेन्स फोर्सेस व्हिजन 2047 हे महत्त्वाचं आहे. डिफेन्स फोर्सेस व्हिजन कधी आहे असं विचारलं जाईल तर 2047 तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्याबद्दलची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डिफेन्स फोर्सेस व्हिजन 2047 रोड मॅप फॉर अ फ्युचर रेडी इंडियन मिलिटरी जारी केलं. आणि 2047 पर्यंत काय काय करायचं आहे भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण, एकात्मीकरण, मल्टी डोमेन आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत दलात रूपांतर करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवा. डिफेन्स फोर्सेस व्हिजन 2047. त्यानंतर बघा एकाच दिवशी 3 युद्धनौका नौदलाकडे, तर ही तारीख लक्षात ठेवायची की GRSE जे कोलकात्याचं आहे त्यांनी 30 मार्च 2026 रोजी एकाच दिवशी 3 युद्धनौका भारतीय नौदलात सत्पुट केल्या. कोणी केल्या तर हे एक लक्षात ठेवा GRSE. आणि त्या 3 युद्धनौकाची नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. INS दुनागिरी ही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर INS संशोधक आणि INS अग्रय हे एक लक्षात ठेवा. 3 एकाच दिवशी आणि तारीख 30 मार्च 2026. याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. असं पेपरमध्ये विचारलं जाईल एकाच दिवशी कोणत्या कोणत्या 3 नौका देण्यात आलेल्या आहेत तर त्या 3चे नावं आपल्यासाठी महत्त्वाची ठरतात. INS दुनागिरी, INS संशोधन आणि INS अग्रयन ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. INS तारागिरी नौदलात सामील. तारागिरीबद्दलची माहिती आहे बघा. तारागिरी INS तारागिरीबद्दल कुठे विशाखापट्टणम येथे. त्याच्यानंतर काय स्वदेशी साहित्य वापरलेलं आहे पंजाब, एवढंच लक्षात ठेवायचं. तारागिरी 3 एप्रिल 2026 नौदलात दाखल आणि कोठे तर विशाखापट्टणम. ह्या 2-3 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर ऑपरेशन ऊर्जा IMP खूप महत्त्वाचं आहे बघा. IMP प्रश्न येऊच शकतो, येणारच आहे याच्यावरती. INS ऊर्जा सुरक्षा तर कधी मार्च 2026. होर्मुझची जी समुद्रधुनी आहे खूप चर्चेत होती बघा इराण अमेरिका युद्धामुळं किंवा इस्रायल युद्धामुळं. तर हे ते पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी नौदलांनी राबवलेली मोहीम आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. की तिथून जे आपली नावं किंवा गॅस वगैरे महागला होता ते हे करण्यासाठी ही वापरलेले आहे. सुरक्षित केलेली जहाजे हे. आणि तिथं काय कोण कोण गेलं होतं बघा. INS कोची, INS चेन्नई, विशाखापट्टणम वर्गातील 3 युद्धनौका तिथं पाठवण्यात आलेल्या होत्या. पण फक्त ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा कशा संबंधी आहे तर हे लक्षात ठेवा आणि हे महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन येणं अपेक्षित आहे. त्यानंतर समुद्र साहस आर्टिलरी रेजिमेंटची पहिली ब्ल्यू वॉटर सेलिंग मोहीम. तर एवढंच लक्षात ठेवा. समुद्र साहस आर्टिलरी रेजिमेंटची पहिली ब्ल्यू वॉटर सेलिंग मोहीम कधी सुरुवात ह्या तारखेला आहे. अंतर एवढं 500 नॉटिकल मैल आहे. पण
आर्टिलरी रेजिमेंटची शताब्दी निमित्त हे करण्यात आलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. समुद्र जहाज आर्टिलरी रेजिमेंटची पहिली ब्ल्यू वॉटर सेलिंग मोहीम. ब्ल्यू वॉटर सेलिंग मोहीम कशासंबंधी आहे असं विचारलं जाईल तर आपण हे लक्षात सांगायचं आहे. S-400 जी आणखी 5 स्क्वॉड्रन खरेदी करणार आहे. S-400 जी प्रणाली आहे त्याचं नाव, भारतीय नाव बघा, सुदर्शन चक्र. खूप महत्त्वाचं आहे बघा की मिसाईल वरच्यावरच नष्ट करण्यासाठी हे रशियन S-400 जी प्रणाली आहे त्याचं भारतीय नाव आपल्याला विचारलं जाईल तर ते सुदर्शन चक्र. लक्षात ठेवा. जगातील सर्वात प्रगल्भ मोबाईल सॅम प्रणाली आहे ही आणि एकाच वेळी 80 लक्षावर मागोवा घेऊ शकते. आणि पहिला करार आपण 400 किमी अंतरावर विमाने, ड्रोन, बॅलिस्टिक सक्षम आहे भेदण्यासाठी. तर एवढं लक्षात ठेवा की फक्त S-400चं भारतीय नाव सुदर्शन चक्र. श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शन होतं बघा, ते त्यांच्या नगरीचं रक्षण करत होतं. तसंच हे S-400 आपल्या भारत देशाचं रक्षण करत आहेत. त्याच्यामुळं त्याच्याहून सुदर्शन चक्र हे नाव ठेवलेलं आहे आणि आपण असंच्या असं लक्षात ठेवायचं आहे. शेषनाग 150. तर शेषनाग 150 बद्दलची माहिती बघा. विकास कोणी केला आहे? न्यू पेस R&T बंगलोर. इराणच्या शाहेदला भारताचा पर्याय आहे बघा की इराणच्या शाहेदला पर्याय, भारतीय पर्याय तर शेषनाग 150 लक्षात ठेवा. हे आधारित हे आहेत आणि त्याच्यात एवढी पोटके वाहून नेण्याची क्षमता आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर IOS सागर दुसरी मोहीम. तर IOS सागर जी दुसरी मोहीम आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आहे बघा. IONSच्या 16 सदस्य देशांनी नौदलात जवानांना सहभाग, परदेशी नौकांना कोची येथे प्रशिक्षण आणि सागरचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, ते महत्त्वाचं आहे. सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन हे महत्त्वाचं आहे. महासागरचा पण तुम्ही लक्षात ठेवा. तर दुसरी मोहीम ही कधी? 16 मार्च 2026 एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर स्नो लेपर्ड पोलीस बटालियन IMP बघा कुठल्या राज्यांनी सुरू केलं आहे तर जम्मू काश्मीर, एवढंच लक्षात ठेवा. स्नो लेपर्ड पोलीस बटालियन कुठल्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर. फेब्रुवारी 2026 मध्ये अति उंच बर्फाळ प्रदेशात दहशतवादाविरुद्ध कारवाईसाठी स्थापन केलेली पहिली तैनाती गुलमर्ग खेलो इंडिया गेम्स सुरक्षेसाठी, एवढंच लक्षात ठेवा. स्नो लेपर्ड पोलीस बटालियन कुठल्या राज्यात आहे तर ते जम्मू काश्मीर, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पूर्वांचल एक्सप्रेसवर आपत्कालीन लँडिंग चाचणी. तर आपल्याला विचारलं जाईल कोणत्या एक्सप्रेसवेवर आपत्कालीन लँडिंग चाचणी घेण्यात आलेली आहे तर पूर्वांचल एक्सप्रेसवे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पूर्वांचल एक्सप्रेसवे हा बघा. तर तिथं सहभागी वगैरे हे एवढं महत्त्वाचं नाही आहे, फक्त एवढंच एकच लक्षात ठेवा. पूर्वांचल एक्सप्रेस आपत्ती लँडिंग चाचणी तर कुठल्या एक्सप्रेसवेवर घेण्यात आली तर तो पूर्वांचल एक्सप्रेसवे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. इंडोनेशियाला ब्रह्मोस विक्री. भारताने बघा आपलं जे ब्रह्मोस आहे फिलिपाईनला पहिला देश ठरला होता फिलिपाईन. त्यानंतर भारताकडून ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेत्र आपण खरेदी करणारा इंडोनेशिया हा जगातील दुसरा परदेशी देश ठरलेला आहे. पहिला बघा कुणाला आपण विकलं? फिलिपाईनला. त्याच्यानंतर इंडोनेशियाला विकलं. असं विचारलं जाईल की भारताने ब्रह्मोस कोणत्या कोणत्या देशाला विकला आहे किंवा दुसरा देश कोणता ठरला आहे तर तो इंडोनेशिया तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे बघा जपानने सशस्त्र निर्यात बंदी उठवली. जपान बघा 21 एप्रिल 2000 पंतप्रधान साने ताकुची यांनी मंत्रिमंडळाने प्रदीर्घ काळाची प्राणघातक शस्त्रास्त्र बंदी अधिकृतपणे उठवली. तर कुठल्या पंतप्रधानांनी उठवली विचारलं जाईल, जपानचं नाव विचारलं जाईल, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इंडो पॅसिफिक सुरक्षा क्षमतेवर महत्त्वपूर्ण प्रभाव आणि आता निर्यात करता येणारी शस्त्रे ही जी आहेत ती जपानमध्ये बंदी होती ती त्यांनी उठवलेली आहे. अशा प्रकारची ही न्यूज आपण इथे कव्हर केलेली आहे. तेलंगणा नक्षलमुक्त घोषित. बघा तेलंगणा जे राज्य आहे त्यांनी आपल्याला स्वतःला नक्षलमुक्त घोषित केलेलं आहे. आधी कुणी केलं होतं तर ते कमांडर सोडी मल्ला यांच्यासह भारतातील कम्युनिस्ट पक्ष 42व्या कार्यक्रमात आत्मसमर्पण केल्यानंतर तेलंगणाला नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे. स्वतःला कोणी केलं आहे तर सुरुवातीला आपण पाहिलं मध्य प्रदेशाने. आणि ही सुद्धा बातमी तुम्ही लक्षात ठेवा. महत्त्वाचे ऑपरेशन बघा. ऑपरेशन सागर सिंधू कशासाठी होतं? द्वितवाहक चक्रीवादळ जे श्रीलंकेत आलं होतं त्यासाठी भारताने राबवलेलं आहे. पूल बांधणी प्रकल्प, एवढंच लक्षात ठेवा. ऑपरेशन सागर बंधू श्रीलंका. ऑपरेशन क्रॅकडाऊन
कशासाठी? तेलंगणा पोलिसांची सायबर गुन्हेगारी व आर्थिक फसवणुकीविरुद्ध मोहीम आहे, ऑपरेशन क्रॅकडाऊन तेलंगणा पोलीस. आणि ऑपरेशन जेरिको मिझोराममध्ये अंमली पदार्थ तस्करी विरोधी मोहीम राज्य कोण आहे? ऑपरेशन जेरिको. आणि ऑपरेशन गजह गिल हक बघा, अफगाण तालिबानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानची मोहीम आहे, ऑपरेशन गजब लिल हक IMP बघा. अफगाणिस्तान तालिबानच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने राबवलेलं ऑपरेशन जेरिको मिझोराममधील अंमली पदार्थासाठी. आणि ऑपरेशन क्रॅकडाऊन सायबर गुन्हेगारी व आर्थिक फसवणुकीसाठी मोहीम आहे कोणाची? तर ह्या सरकारची, की तेलंगणा सरकारची. ऑपरेशन सागर बंधू याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, लष्कराचे सीमावर्ती भागात उपक्रम, जी सीमा आहेत आपल्या त्याच्यात लष्कराने कुठले कुठले उपक्रम राबवले? रेडिओ सिक्कीम सुंदरी कशासाठी आहे बघा? तर 13 एप्रिल 2026 पूर्व सिक्कीम फ्रिक्वेन्सी सिक्कीमचे पहिले बॉर्डर व्हिलेज कम्युनिटी रेडिओ आहे. असं विचारलं जाईल की सिक्कीमचे पहिले बॉर्डर व्हिलेज कम्युनिटी रेडिओ कुठला आहे? तर ते रेडिओ सिक्कीम सुंदरी. तुम्ही लक्षात ठेवा. रेडिओ हायवे पनेल की वाणी हे सुद्धा लक्षात. आसाम रायफलच्या मणिपूरच्या पलेल गॅरिसनमध्ये सुरू केलेलं ऑपरेशन सद्भावना अंतर्गत दुर्गम भागात संवादासाठी रेडिओ हायवे कुठला आहे? तर ते आपण लक्षात ठेवायचं. आसाम रायफलने मणिपूरच्या पलेले गॅरियसमध्ये सुरू केलेले ऑपरेशन सद्भावना अंतर्गत दुर्गम भागाचे संवाद साधण्यासाठी रेडिओ हायवे हे, आणि त्याचं नाव आहे पलेल की वाणी हे लक्षात ठेवा. पलेल की वाणी IMP आहे बघा, पलेल की वाणी. आणि ऑपरेशन रेडिओ सिक्कीम सुंदरी ही 2 सीमावर्ती भागातली लष्कराचे उपक्रम आहेत. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, आपण जवळपास सर्व लष्कराच्या संबंधीच्या ज्या घटना होत्या, की विमानं असतील, लढाऊ विमानं असतील, त्याच्यानंतर INS ज्या युद्धनौका असतील किंवा इतर ज्या घडामोडी असतील, त्या सर्व माहिती या लेक्चरमध्ये कव्हर केलेली आहे. तर अशाच प्रकारचं बघा, अजून आपलं करंटचे 2-3 लेक्चर होतील, पण आपण संपूर्ण करंट कव्हर केलेला आहे. आज आपले ह्याच्याबद्दल 11 लेक्चर झालेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर सह्याद्री IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जावा, तिथे ते तुम्हाला उपलब्ध आहेत आणि ते पहा. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.